हा, सर्वांना नमस्कार. आजच्या या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या वेबिनार मध्ये आजचा विषय आपला की ऊस पिकातील आधुनिक तंत्रज्ञान. तर यामध्ये आपण मुख्य मार्गदर्शक बोलवले आहेत की जे पाडेगाव ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथे कार्यरत आहेत. तर मी त्यांचा आपला परिचय करून देतो. आज आपण आहेत राम मारुती कारकर यांना, ज्यांचं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे ऊस पैदासकार म्हणून काम करतात. त्यांचा विद्यापीठामध्ये 33 वर्ष सेवा झालेली आहे. पैकी ऊसाच्या ज्या प्रसारच्या पैकी 6 प्रसारित जाती प्रसारित करण्या प्रसारण करण्यामध्ये सरांचं फार मोल आहे. त्यांच्या संशोधनाची शिफारस आहे 3. तसंच उत्कृष्ट संशोधन लेखासाठी 2 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे 30 लेख प्रकाशित झालेले आहेत. तसंच वर्तमानपत्र, मासिक आहेत. तसंच आकाशवाणीवरून त्यांनी एक मुलाखती सरांचं कनेक्शन खूप हे आहे, त्यामुळं सर म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे मी पुढे हे करतोय. गारकर सर हे ऊस पैदासकार म्हणून पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी खूप वर्षापासून काम करतायत. तर आज आपण त्यांचं मार्गदर्शन, ऊसाच्या संबंधित त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. यापुढील मी कार्यक्रमाचे सूत्र गारकर सरांकडे देतोय. धन्यवाद. गारकर सर. नमस्कार. हे दिसतंय का, स्क्रीन दिसतंय का आपला? अजून सर शेअर करा. हा, पीपीटी मोडला टाका. हो, टाकले. दिसतोय का, स्क्रीन दिसतोय का आपल्याला? दिसतोय गारकर सर, कंटिन्यू. हा, तर आज शेकरू टीव्ही आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाची बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या समन्वयाने जो ऑनलाईन एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यामध्ये मी सर्व सहभागी झालेल्या शेतकरी आणि शास्त्रज्ञांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आज मला जे या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे प्रथम आभार मानतो. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत की मला जे लेक्चर आपण आज घेणार आहोत ती ऊसाच्या लागवडीखालील त्या ऊसाच्या प्रसारित, तर याची आपण थोडक्यात माहिती करून घेतो. आपणास माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ऊस एक महत्वाचं पीक आहे आणि याच्या क्षेत्राचा जर विचार केला तर 1950-51 मध्ये महाराष्ट्रात जवळपास 75,000 हेक्टर क्षेत्र होतं आणि ते आता जवळपास 10 ते 10.5 लाख हेक्टरवर पोहोचलेले. आणि महाराष्ट्राची स्थापना झाली साधारण 60-61 मध्ये, तर त्यावेळी साधारण 1.5 लाख हेक्टर हे क्षेत्र होतं ऊसाखाली. परंतु आता जर आपण पाहिलं सरासरी तर 10 ते 10.5 हेक्टरवर, काही वेळेला 11.62 म्हणजे 11-11.5 पर्यंत हे क्षेत्र पोहोचलेले आहे. आणि ऊस उत्पादन आणि साखर उतारा याच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर साखर उतार्यात आपण तितकीशी प्रगती जास्त केलेली नाही, परंतु ऊस उत्पादनामध्ये आपण निश्चित भरीव कामगिरी केलेली आहे महाराष्ट्र राज्याने. आणि याच्यात आपण पाहिलं तर क्षेत्राबाबत आपण जर पाहिलं तर जवळजवळ जास्तीत जास्त व्हेरिएशन म्हणजे जास्त तफावत आपल्याला दिसून येते. कधी 6 लाख हेक्टर तर कधी 11.62 इतकी तफावत आपल्याला दिसून येते या ठिकाणी. आणि ऊस उत्पादनाच्या बाबतीतही तशीच परिस्थिती आहे महाराष्ट्राची. आणि जे ऊस उत्पादकता जी महाराष्ट्राची तर ते 80 ते 88च्या दरम्यान हे रेंगाळत आहे. तर या ठिकाणी आपल्याला फार स्कोप आहे या ठिकाणी. नंतर इतर राज्याची जर तुलना केली तर आपण रिकव्हरीच्या बाबतीत देशामध्ये इतर राज्यामध्ये 1 नंबर लावतो, परंतु ऊस उत्पादकता आणि उत्पादकतेमध्ये आपण इतकी समाधान नाही. तामिळनाडू हा 1 नंबरला आहे आणि त्याच्यानंतर कर्नाटक आणि त्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो त्या ठिकाणी. आज आपण जर पाहिली महाराष्ट्राची परिस्थिती तर महाराष्ट्रात जवळपास साधारण
10 लाख हेक्टरवर एक क्षेत्र पोहोचलेले आहे आणि महाराष्ट्रात एकूण जवळजवळ 195 साखर कारखाने ही कार्यरत असून त्यापासून जवळजवळ 7.5 लाख मेट्रिक टन प्रति दिन त्याची गाळप क्षमता आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांची. आणि साखर आणि इथेनॉल ऊसाचे हे मुख्य आपल्याकडे या ठिकाणी प्रॉडक्ट आपण पाहिलेले. आता आपण पाहिले की बदलत्या हवामानात ऊसाचे योग्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला निश्चितच ऊस उत्पादन वाढण्यामध्ये निश्चित वाव आहे. आणि आपण पाहिले की ऊस हे वर्षभर शेतामध्ये राहत असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या परिस्थितीला ॲडव्हर्स कंडिशन किंवा वेगवेगळे ताण असतात त्याला सामोरं जावं लागतं. जसे की तापमान आहे, आपल्याकडे कधी तापमान हिवाळ्यात पाहिले तर 10 डिग्रीच्या खाली येतं, उन्हाळ्यात पाहिलं तर 40-45 पर्यंत आपलं टेम्परेचर जास्त. म्हणजे या सर्व हवामानात पाऊस पाहिला तर कधी अतिवृष्टी तर कधी उन्हाळ्यात पाण्याची दुर्भिक्षता जाणवते. सूर्यप्रकाशाचं तसंच आहे आणि त्याची तीव्रता नंतर CO2 जे हे हवामानातले बदल होत चाललेत आणि त्याच्यामुळे या पिकावर सर्वच पिकावर बदल म्हणजे उत्पादनावर परिणाम होत आहेत. तर त्यातली त्यात आपण ऊस पीक जर पाहिलं तर हे थोडं त्याच्यामध्ये शाश्वत आहे. जरी वर्षभर राहत असले तरी इतर पिकाच्या मानाने हे याची शाश्वती आपल्याला उत्पादनाची असते. तर कधी आपण पाहिले की थंडी 6 ते 8 डिग्री तर टेम्परेचर 44 म्हणजे इतकं आपल्या हवामानामध्ये बदल होत चाललेले आहे दिवसेंदिवस. आणि बदलत्या हवामानात ऊसाची वाढ, ऊसाच्या वाढीवर ऊस आणि साखर उत्पादन, साखर उतारा तसेच ऊसातील साखरेचे प्रमाण आणि रसाचा उतारा याच्यावर सुद्धा निश्चित परिणाम होत आहेत. आणि या सर्व बाबीचा विचार केला आपण तर महाराष्ट्रातील या ठिकाणी मी आपल्याला दिले की ऊसाच्या जातीखाली जर क्षेत्राचा विचार केला तर 2007 पासून जर पाहिलं तर 8632 आणि 265 2007 मध्ये 265 रिलीज केल्यामुळे 2007 पासून 265चे क्षेत्र हे वाढत गेलेले आहे. इथं जर आपण पाहिलं की 8-9 मध्ये 0.6 म्हणजे 60,000 हेक्टर हेक्टर होतं, तेच 9-10 मध्ये 6.9 लाख हेक्टर 6 हे याच्यामध्ये दिलेले फिगर 19 लाख हेक्टर मध्ये दिलेले हे क्षेत्र 6 पॉईंट. तर याचे जे हे टक्केवारी दिलेली आहे 6% होतं ते जवळजवळ 34% आता आपण गेलेलो आहे आता. आणि ते 671चे जे 28% क्षेत्र होतं ते आता जर पाहिलं तर अगदी नगण्य म्हणजे 144 पर्यंत गेले. तर याच्यावरून आपल्याला असं दिसून येते की 671ची जागा आहे ही 265 घेतलेली आहे. आणि मग इतर जातीचं आपण पाहिलं तर कुठं अगदी आणि महाराष्ट्रात जर आपण पाहिलं विचार केला की लवकर पक्व होणाऱ्या जाती खालचं क्षेत्र हे कमी कमी होत गेलेले आहे आणि मध्यम ते उशिरा ज्या पक्व होणाऱ्या जाती 86-32 असेल 265 असेल तर यांचे खाली क्षेत्र हे वाढत गेलेले आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की साखर उतारा हा आपला थोडा कॉन्स्टंट राहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तर ज्या लवकर पक्व होणाऱ्या जातींचं जर क्षेत्र वाढवलं तर आपण निश्चितच आपण या महाराष्ट्राची साखर उतारा वाढवू. त्या ठिकाणी ग्राफ दाखवलेला आहे की महाराष्ट्रातले जे ऊसाखाली ज्या वेगवेगळ्या जाती आहेत आपण पाहिले की 86-32 खाली जवळजवळ 48 म्हणजे 50% क्षेत्र हे एकट्या 86-32 खाली आणि त्याच्या खालोखाल जी दुसरी 265 आहे तर त्याच्या खाली जवळपास 34.22% एवढं क्षेत्र आहे. म्हणजे ह्या दोन जाती खाली मेजर क्षेत्र आहे आणि या दोन्ही जाती मध्यम ते उशिरा पक्व होणाऱ्या जाती आणि ज्या लवकर पक्व होणाऱ्या जाती त्याच्या मधले क्षेत्र हे कमी होत गेलेले आहे. नंतर आपण जर इम्पॅक्ट पाहिला या दोन्ही जातीचा महाराष्ट्रामध्ये गेल्या 22 वर्षाचा जर 86-32चा पण इम्पॅक्ट म्हणजे काय परिणाम झाला की शेतकऱ्यांना काय फायदा झाला तर निव्वळ आर्थिक जर आपण पाहिलं तर 11,059 कोटीचा हा 86-32 मुळे निव्वळ फायदा झालेला आहे. आणि एकूण आर्थिक जर पाहिलं तर 1,07,087 कोटी रुपयाचा या 86-32 मुळे फायदा झालेला आहे सगळ्या कारखाने आणि शेतकऱ्यांना. आणि 265 जर पाहिलं तर 2,215 कोटीचा हा निव्वळ फायदा झालेला आहे आणि जवळजवळ 3,16,000 ते 31,681 कोटीचा फायदा हा तो 265 मुळे झाला. तर असं थोडक्यात ह्या जातीचा इम्पॅक्ट आहे. आता आपण जर इतिहास पाहिला तर साधारण अमेरिकेमध्ये साखर निर्मितीचं जर आपण पाहिलं तर फार याला म्हणजे हिस्ट्री किंवा इतिहास आहे तर 1600 साली त्या ठिकाणी सुरुवात झालेली. नंतर क्युबामध्ये ऊसाच्या लागवडीला 1511 मध्ये सुरुवात झालेली होती. तर आपल्या भारतात जर पाहिलं तर कोइंबतूरला ऊस प्रजनन संस्था जी 1912 मध्ये स्थापना झाली आणि ऊस संशोधन केंद्रात आपण जर पाहिलं तर सुरुवातीला हे केंद्र मांजरी या ठिकाणी होतं पुण्याजवळ जे मांजरी आहे. तर 1892 म्हणजे कोइंबतूर पेक्षाही महाराष्ट्रामध्ये अगोदर सुरुवात झालेली 1892 मध्ये.
आणि पाडेगाव संशोधन केंद्र हे ज्यावेळी हा मेरा उजवा आणि डावा कालवा झाला, तर त्यावेळी 1932 मध्ये हे केंद्र मांजरीवरून या ठिकाणी पाडेगावला स्थलांतरित करण्यात आले आणि त्यानंतर या ठिकाणी ऊसाचं मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू झालं आणि पहिली ऊसाची जात आपण दिली 1936 मध्ये 419 आणि मग त्यानंतर आपण अनेक जाती सुरुवातीला आपण कोइंबतूर या ठिकाणाहून जाती आणून आपल्या हवामानात टेस्ट करून त्या रिलीज करत होतो 740 असेल 419 असेल, परंतु आपण आपल्या पाडेगाव येथे सुद्धा 1964 पासून संकरीकरण हे तुऱ्यामध्ये बी आपल्याला इथं आल्यानंतर आपण या ठिकाणी संकरीकरणास सुरुवात केली आणि अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्पाची 1971 मध्ये या ठिकाणी सुरुवात झाली. तर आतापर्यंत जर आपण जाती आपण इतिहास पाहिला तर त्या ठिकाणी 1936 मध्ये 419, त्यानंतर 1956 मध्ये 740 अशा वेगवेगळ्या जाती, 82 मध्ये आपण 2 जाती दिलेल्या होत्या 71, 25 आणि 75, 72, 19. नंतर 88 मध्ये कोल्हापूर संशोधन केंद्राने को 75, 27, 93, 1993 मध्ये 88 किंवा त्याला कृष्णा किंवा कोयम 77, 14 हे नाव. नंतर कोल्हापूर येथूनच 80, 14 ही लवकर पक्व होणारी जात दिलेली. नंतर 1994 मध्ये कोशी 671 वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी या ठिकाणाहून महाराष्ट्रातील शिफारस केलेली. आणि जे आता आपण पाहिलो की वंडर केन 1996 मध्ये पाडेगाव संशोधन केंद्रावरून आपण महाराष्ट्रात या तिन्ही हंगामात लागवडीसाठी आपण याचं मी तर पुढे डिटेल आपण पाहणार आहोत या सगळ्या जातींचं. नंतर 2007 मध्ये गारकर सर तुमचा आवाज हे येत नाहीये. हॅलो हॅलो आवाज येत नाही, म्यूट झालेत बहुतेक. नाही म्यूट नाही झाले, म्यूट नाही त्याचे स्टक झाले, ते स्टक झाले. फोन करू का? नाही त्यांना कदाचित फोन आला असेल. बरोबर, ते एक तुम्ही कॉल घ्या. करू. विषयाशी निगडीत कुणाला प्रश्न असतील तर कृपया सरांना. सर जॉईन झाले मला वाटते. हॅलो सर, गारकर सर आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय सर? तुम्ही अनम्यूट करा सर. ओके, हा येतोय आता, बोला सर. आता बोला सर. हा, ते पॉवर पॉइंट हे झालं डिस्टर्ब मध्ये. ओके ओके ओके, पुन्हा करा, शेअर स्क्रीन करा. पुन्हा शेअर करतो मी. कंटिन्यू जातो. हा दिसतंय आता? हा दिसतंय सर, कंटिन्यू. हा, तर या ठिकाणी आपण जे संकरीकरणाचं काम आपण पाहिले की एक मिनिट, दिसतंय का हे? हा दिसतंय सर, दिसतंय. ते पुढे जाईना. हा, तर हे कोइंबतूरचं मी काही व्हरायटी आपल्या ऊसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपण जर कोइंबतूरला गेलं तर त्या ठिकाणी मोठा जर्मप्लाझम ठेवलेला. आपल्याला नवीन जाती तयार करताना याचा उपयोग होत असतो. ज्या जुन्या व्हरायटी ठेवलेल्या आहेत पुंड्यासारख्या किंवा येतात, तर कोइंबतूरला आपण त्याचा फायदा घेतो. तर आपण या वेगवेगळ्या ज्या जाती आहेत तर त्याचं आपण थोडक्यात या ठिकाणी आपण माहिती करून घेणार आहोत. की मी सांगितलं की 419 ही पहिली जात हे आपण प्रसारित केलेली की POG 2878 आणि 290 या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की सुरू हंगामात अतिशय चांगले उत्पादन आणि गुळासाठी तसेच रसवंतीला जर पाहिलं तर आजही आपण जर गेलो रसवंतीसाठी तर 419 मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो रसवंतीसाठी. आणि ही रसवंतीसाठी तसेच ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनाला सुद्धा चांगली जात होती. म्हणजे जवळजवळ 1936 पासून 1956 पर्यंत या जातीने महाराष्ट्रावर राज्य केलेले. आणि त्यानंतर दुसरी जात आपण जर पाहिली की 740 1956 ला या संशोधन केंद्राने जात दिलेली होती. ही तिन्ही हंगामासाठी जात शिफारस केलेली होती. नंतर 8 साली पूर्व हंगाम आणि सुरूमध्ये असे ही जात होती. खोडवा त्याच्यापासून चांगला येत होता आणि लोळली तरी कांडीवर मोडत नसल्यामुळे आणि तुरा उशिरा या ठिकाणी या जातीला येत असतं आणि खोडव्याचं उत्पादन अतिशय चांगलं या ठिकाणी होते. परंतु पुढं जास्त दिवस 1956 जात असल्यामुळे पुढे 1982 मध्ये आपण 2 जाती दिल्या, पण तोपर्यंत ह्या दोन्ही जातीने महाराष्ट्रावर राज्य केलेले.
परंतु या जातीमध्ये थोडं गुणधर्म असा होता की लेट मॅच्युरिंग, उशिरा पक्व होणारे आणि कान्ही रोगाचा नंतर थोडा दिसून आल्यामुळे आपण इतर जाती ज्या कान्हीला बळी न पडणाऱ्या 740 वर संकर करून निर्माण केलेले होते. 740चे फोटो आपण दाखवले आहेत. या सर्व जाती पाडेगाव या ठिकाणी आपण जतन करून ठेवलेल्या आहेत या सर्व जाती. त्यानंतर 1982 साली आपण 2 जाती प्रसारित केल्या. एक लवकर पक्व होणारी को 7219 किंवा संजीवनीला नाव होतं 449 आणि को 658 या 2 जातीचं संकरातून हे जात सुरू आणि पूर्व हंगामासाठी शिफारस केलेली होती. आता या दोन्ही जाती मागं पडलेल्या आहेत. थोडी ही लवकर पक्व होणारी जात होती, ही उशिरा तोडली तर थोडं वजनात घट येऊ लागले, त्यामुळे हे जात थोडी नंतर मागं पडली. परंतु साखर उतारा आणि ऊस उत्पादन या बाबतीत अतिशय चांगली जात होती. नंतर त्याच वर्षी आपण दुसरी कोयम 7125 ही न लढणारी जात 740 वर क्रॉस केलेली जात होती. 740 आणि 775. 740 मध्ये जो कान्हीचा दुर्गुण होता तर तो काढण्याचा प्रयत्न ह्या जातीमध्ये 7125 मध्ये केलेला होता, की त्याला संपदा हे नाव दिले आहे. तर ही सुरू हंगामासाठी शिफारस केलेली जात होती. तर सुरूमध्ये साधारण 110 सरासरी उत्पादन 110 मेट्रिक टन आणि साखर उत्पादन हे हेक्टरी 14.3 मेट्रिक टन हे मिळालेले. या 171-25चा जातीचा हा ऊस होता. नंतर 75-27 ही जात हे कोल्हापूर. आता या जातीचं क्षेत्र फार कमी झालेले आहे, परंतु पंचगंगा सर वरती आहे ना काही ते चालू आहे का, एक असं छोटस हे येत आहे बघा, एक जाता येत आहे, एक चौकोन आहे का वरती, काय दिसते तिथं, तिथं काय आहे का तिथं, ते जाता येत आहे त्यामुळे आम्हाला दिसतंय. हा गेले गेले गेले, चला कंटिन्यू. हा दिसतंय का आता गेले, आलं पुन्हा आलं. एक काय, एक मिनिट. एक काम करा, तुम्ही काय करा, स्टॉप शेअर करा आणि पुन्हा रिशेअर करा, असं करा. रिशेअर कर नाही, हे आहे ना, स्टॉप शेअर करून पुन्हा शेअर करा. हे काढायचं, काय करूया, काढू का हे 1 मिनिट हे करू. दिसतंय का आता नाही दिसत सर, कंटिन्यू. हे ना त्याच्यामध्ये तो वरती स्लाइड येते तो. हा ठीक आहे सर, आता कंटिन्यू. हा, तर हे 75-27 जी जात आहे ती 62-175 आणि को 658 या 2 जातीच्या संकरातून ही कोल्हापूर भागासाठी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागासाठी शिफारस केलेली जात होती, की तिथं पूर येतो. पूर परिस्थितीमध्ये ही जात न लढणारी, ऊस जाड असणारी ही जात होती. परंतु साखर उतारा याच्यामध्ये थोडा उशिरा पक्व होणार असल्यामुळे साखर उतारा कमी, परंतु ऊसाची जाडी आणि इतर बाबतीत हे अतिशय चांगली, फक्त पूर परिस्थितीसाठी ही तग धरून जाणं असल्यामुळे ही जात आपण कोल्हापूर भागासाठी शिफारस केलेली. त्यानंतर 1993 मध्ये जी जात दिली की कोयम 88-121, तर 740 ला पर्याय म्हणून आपण जी जात शिफारस केली होती की तिन्ही हंगामासाठी ही जात लागणीसाठी शिफारस केलेली होती. आणि 740 मध्ये जो दुर्गुण होता थोडा, की कान्ही रोगाला ती जात बळी पडत होती, तर त्या जातीचा आपण हे या ठिकाणी हे केलेले की तो दुर्गुण काढून टाकलेला होता आणि तिन्ही हंगामासाठी शिफारस केलेली. अजूनही याच्या फुटव्याची संख्या अतिशय चांगली होती आणि ऊस हा मध्यम जाडीचा आणि तुरा कमी प्रमाणात येणारा ऊस उत्पादन आणि साखर उत्पादन दोन्ही बाबतीत, परंतु मध्यम ते उशिरा पक्व होणारी जात ही लवकर तोडायला सुटेबल म्हणजे नव्हते. आणि फडव्याचं उत्पादन या जातीचं अतिशय चांगलं, अजूनही काही भागात ही जात टिकून आहे. नंतर या जातीचे फोटो त्या ठिकाणी दाखवले की ऊस अतिशय, ऊसाची संख्या आपल्याला जास्त मिळते या जातीची. नंतर को 80-14 ही जी महालक्ष्मी या नावाने ही जात 740 आणि 63-04 याच्यामध्ये संकर करून ही जात निर्माण केली होती. कोल्हापूर भागासाठी फक्त जास्त साखर उतारा देणारी जात होती. ही गुळासाठी पण चांगली जात दिसून आलेली. तर कोल्हापूर भागासाठी सुरू आणि पूर्व हंगामात लागवड करण्यासाठी ही जात शिफारस केलेली होती. या जातीचा गुळाची प्रत अतिशय चांगली दिसून आलेली होती आणि गुळाचा उतारा सुद्धा चांगला या जातीपासून मिळतो. ही लवकर पक्व होणारी आणि जलद वाढणारी, परंतु वाढ्याचा पोर्शन या ठिकाणी जे वाढे याचा पोर्शन जास्त असल्यामुळे याचा थोडा लोळणीकडे कल असतो. परंतु गुळ आणि साखर उत्पादन या दोन्ही दृष्टीने कोल्हापूर भागासाठी फक्त शिफारस केलेली जात होती. या 75-80-14 ते फोटो त्या ठिकाणी दिले. नंतर 1993-94 मध्ये वसंतदादा साखर संस्था मांजरे या ठिकाणाहून ही लवकर पक्व होणारी जात की 60 आणि को 775 या 2 जातीच्या संकरातून ही जात सुरू आणि पूर्व हंगामात लागवडीसाठी शिफारस केली. ही लवकर तोडण्यासाठी अतिशय चांगली जात होती,
परंतु पुढं या जातीमध्ये थोडा मर आणि जो लालपूज रोग आहे, या दोन्ही रोगांना बळी पडण्यात असल्यामुळे ही जातीचं क्षेत्र थोडं कमी झालंय. आणि दुसरं म्हणजे या जातीच्या वाढ्यावर किंवा पाचटावर जे कूस आहे, तर या कूसमुळे जनावरांना वाढ ही खाता येत नाही आणि तोडणी करताना सुद्धा मजुराला थोडा त्रास होत असल्यामुळे ही जात थोडी आता मागे पडलेली आहे. तर त्यासाठी या सर्व याचा विचार करून जे 86-032 ही जात आपण पाडेगाव या संशोधन केंद्रावरून 1996 मध्ये प्रसारित केलेली आहे. तर याचं वैशिष्ट्य असे की को 62-198 ही जी जात होती, तर त्याच्यावर कोशी 671चा संकर करून ही जात कोइंबतूर येथे निर्माण जर केलेली असली तरी आपण त्यांच्या 96 मध्ये आपण महाराष्ट्रात चांगली दिसून आल्यामुळे आपण पूर्व हंगामाने हालचालीसाठी ही जात आपण शिफारस केलेली आहे. आणि ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनाबाबतीत ही सरस दिसून आली. दुसरं असं आहे की जो मर आणि विल्ट 671 मध्ये लालपूज हे रोग होते, तर त्याला ही थोडी प्रतिकारक्षम असल्यामुळे ही जात आजही पाहिले तर 96 म्हणजे याचा क्रॉस तसा 96 साली झालेला आहे, तर 96च्या अगोदर झालेला आहे. परंतु आजही आपण ही जात पाहिले तर सगळे इथं 50% क्षेत्र आहे, तर नुसतं महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देश पातळीवर सुद्धा याचं मोठ्या प्रमाणावर क्षेत्र अजूनही आहे. कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, तर अतिशय म्हणजे वंडर क्रेन थोडक्यात ही जात आहे. तर याची कमी रुंदी अतिशय गर्द हिरवी पानं या ठिकाणी या जातीच्या. आणि ओळखण्याची खूण जर पाहिले तर कांडीवर थोड्या अशा भेगा असतात आणि अंजिरी रंगाचा ऊस थोडा याच्यामध्ये असतो. तर अतिशय ओळखायला अतिशय चांगली जात, वाड्यावर कूस नाही आणि जनावर तुरा सुद्धा कमी प्रमाणात येत असल्यामुळे वाड्याचा उपयोग हे जनावरांना चाऱ्यासाठी या ठिकाणी होत असतो. या जातीचा फडवा पण अतिशय चांगला या जातीपासून फडव्याचं उत्पादन मिळतं. आणि तुरा आपण सांगितले की उशिरा आणि अल्प प्रमाणात तुरा येतो. दुसरं म्हणजे कानी आणि जे गवताळ वाढे, आता थोडं काही ठिकाणी गवताळ वाढ दिसून आले, परंतु कानी रोगाला ही प्रतिकारक्षम ही जात आपल्याला मिळालेली आहे. आणि ऊसाची संख्या जर पाहिली आपण जेवढं पातळ किंवा अंतर ठेवून लावू तेवढे याच्या ठिकाणी आपल्याला ऊसाची संख्या अधिक मिळते. आणि उत्पादनामध्ये आपण पूर्वी पाहत होतो की 3 फुटावर सरी लावून हिची लागवड करत होतो, परंतु आता काही शेतकरी 5 फूट 6 फुटापर्यंत सुद्धा लागवड करून पहिल्यापेक्षाही जास्त म्हणजे काही शेतकरी तर 130-140 टनापर्यंत गेलेले ते एकरी उत्पादन. आणि आपल्या महाराष्ट्राची उत्पादकता वाढण्यास जर चांगलं व्यवस्थापन केलं तर निश्चितच हे जात आपल्याला फायदेशीर ठरून येते. नंतर आपण 2007 मध्ये जे दिले की फुले 265, मी मग सांगितलं की 86-32 आणि 265 या दोन जाती खाली आजही जवळजवळ 80 ते 85% क्षेत्र या ठिकाणी आहे. तर याचं वैशिष्ट्य 2000 जे 265 आहे की ही तिन्ही हंगामासाठी शिफारस केलेली जाते. महत्वाचं हिचं वैशिष्ट्य की जे चारपट जमिनी आहेत, त्या डिग्रस भाग असेल किंवा प्रवरानगरचा जो भाग आहे किंवा सोमेश्वर भाग आहे, ज्या ठिकाणी कॅनलचं पाणी मुबलक मोठ्या प्रमाणावर वापरले त्या ठिकाणी जमिनी थोड्या चोपण झालेल्या. आणि या चोपण जमिनीत 86-32 किंवा इतर जातीचं उत्पादन जास्त तितकंसं मिळत नसल्यामुळे ह्या 265 क्षेत्र त्या ठिकाणी वाढलेले आहे. आणि काही कारखान्याची अशी परिस्थिती आहे की जवळजवळ 80 ते 85% क्षेत्र हे 265 खाली आलेले आहे. आणि मग याचा परिणाम असेल की सुरुवातीला गाळपासाठी आपल्याला लवकर पक्व होणाऱ्या जातीची गरज आहे. आणि जे कारखाने पूर्ण याचं नियोजन जर केलं त्यांनी की सुरुवातीला थोडे लवकर पक्व होणारे एक साधारण नोव्हेंबर मध्ये जर गाळले तर डिसेंबर जानेवारीच्या पुढे या दोन्ही जातीमध्ये चांगली साखर येत असल्यामुळे थ्रूआउट कारखान्याच्या क्रशिंग पिरियड मध्ये साखर उतारा जास्त त्या ठिकाणी मिळून येतो. तर 265चं वैशिष्ट्य की गर्द हिरवे वाडे देठावर कूस नाही त्याचा आणि पाचट सहज निघतं. ऊस जाड आहे भरपूर, तोडणी करायला अतिशय सुलभ. एक ऊस तोडला तरी जवळजवळ 3 किलो पर्यंत त्याचं वजन भरतं, 3-3.5 किलो पर्यंत. त्यामुळे ऊस उत्पादनात अतिशय चांगली फळवा चांगली फळवेचा आणि क्षारपड जमिनीला एक वरदान ठरलेलं आहे. ज्या ठिकाणी जमीन क्षारपड झाली त्या ठिकाणी 265चं हे एक वरदान आहे. तर त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं की कानी रोग, या ठिकाणी कानी रोगाला ही बळी पडत नाही. आणि लालकुज आणि मर अतिशय रेजिस्टंट ही व्हरायटी, सगळ्यात रेजिस्टंट असल्यामुळे हे अजून टिकून आहे. बाकीच्या व्हरायटी ज्याच्या 92-005 असेल किंवा इतर जे आहे 671 सारखे यांचं क्षेत्र कमी होण्याचं कारण असे की या मर आणि लालकुज रोगाला बळी पडत असल्यामुळे ह्या जाती थोड्या कमी मागे पडलेल्या आहेत. परंतु ह्या दोन्ही जाती थोड्या रेजिस्टंट असल्यामुळे मर आणि लालकुज या रोगांना यांचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे.
तर हे थोडा फोटो दाखवलेला आहे की इकडल्या बाजूला ही जात 86-32 आणि हा 265 हा बेने मळ्याचा आहे. तर चांगलं मॅनेजमेंट केलं तर अतिशय दोन्ही जाती या उत्तम शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरलेल्या. नंतर हे ऊस जर पाहिलं 265 अतिशय जाड ऊस आपल्याला दिसतो आणि ऊस एकसारखे आहे सगळीकडे. दुसरं असं की काही ठिकाणी पांगशा फुटले तर ही जात पोकळ पडत नाही किंवा वजनामध्ये जास्त घट येत नाही त्या ठिकाणी. नंतर त्यानंतर 265 वरच आपण क्रॉस हे 265 मध्ये इम्प्रूव्हमेंट सर करण्यासाठी गारकर सर, हा वरती तो चेक बॉक्स येतोयच अजून पुन्हा. हा ते बॉक्स आता घालावं आता दिसतोय का? नाही दिसत आता ना? नाही नाही दिसतोय, आम्हाला दिसतोय. तुम्हाला दिसतोय? इथे नाही दिसत मला. एक मिनिट. ओके. काय म्हणते रिमूव्ह. एक मिनिट. वाटतंय त्याला पण तुम्ही पुन्हा रिशेअर केलं तर जातंय का बघायचं का? पुन्हा शेअर करायचं का? पुन्हा शेअर करायचं, रिशेअर करू शकता आपण. परत शेअर करतो. काय होतं ते ह्या बाईट लाईन येते ते. हा हा, त्यामुळे ते दिसतंय ते. रिशेअरच करा. एक मिनिट. स्टॉप शेअर करतो मी आणि पुन्हा शेअर करतो. काय करा माहिती का, तो प्रेझेंटेशन मोड आहे ना तो बंद करा, म्हणजे क्लोज करून पुन्हा ओपन करा. क्लोज करून हा पुन्हा. हा हा, असं करा. ठीक आहे. आता करा. ओके. तरी दिसतंय का? दिसतंय सर, कंटिन्यू. हा हे नाही दिसत आता ना त्याच्यामध्ये. हा दिसत सर, नाही दिसत. तर 2017 मध्ये आपण एक MS 10,001 किंवा फुले 10,001 हा लवकर पकवणार. आता मी सांगितलं की 265 यामध्ये साखर सुरुवातीला मिळत नाही, तर याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पोयम 0265 आणि MS 0602 या दोन जातीचा संकर करून फुले 10,001 ही निर्माण केलेले. 10,001 चे दिसायला जर पाहिली तर 265 सारखीच आपल्याला ओळखू येत नाही लवकर नुसता ऊस पाहिला. परंतु 10,001 मध्ये जर पाहिलं ऊसाचा वाढ जे गर्द हिरव्या रंगाचं पान हे 265 पेक्षा रुंद पान आहेत आणि थोडे टोकाकडून झुकलेले असतात. 265 ची पान सरळ वाढत दिसतात. नंतर 10,001 चे कांडे जे आहेत तर त्याच्यावर थोड्या क्रॅकिंग किंवा थोड्या भेगा दिसून येतात. तसं 265 वर भेगा नाही. आणि सुरू आणि पूर्व हंगामासाठी लवकर तोडण्यासाठी ही जात शिफारस केलेली 2017 मध्ये. तर फुटव्याचं प्रमाण मध्यम उत्तम फडव्याचं चांगला फडवा उत्तम फडवा या जातीपासून येतो. ऊस जाड आहे, भरीव आणि एकसारखा ऊस असतो. पाण्याचा ताण सुद्धा ही जात चांगली सहन करते. मध्यम रुंदीची गर्द हिरवी पाणी आणि पानाच्या देठावर जे 265 86-32 मध्ये पूस नाहीये तसं या जातीवर सुद्धा पूस नाही. आणि क्षारपड जमिनीला म्हणजे 265 मध्ये जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर तसेच ठेवून आपण याच्यामध्ये साखर उतारा वाढवलेला आहे. आणि याचं उत्पादन सुद्धा आपण जर पाहिलं तर सुरू आणि पूर्व हंगामात ऊस आणि साखर उत्पादन हे चांगले मिळालेले आहे. म्हणून आपण हे दोन हंगामासाठी जात. इथं ऊस पाहिला आपण तर या ठिकाणी बघा या कांडीवर तुम्हाला इथं थोडीशी लहान भेगा दिसून येतात इथं. आणि ऊस हा तसं पाहिलं तर 265 सारखा दिसून, परंतु फुटवा वगैरे हे याच्यामध्ये पाचट अगदी सहज पाचट या ठिकाणी निघलेलं आपल्याला दिसतं 265. आणि ऊसाचे जनरल वाढ जर पाहिली तर अतिशय हिरवगार त्याची कॅनॉपी आपल्याला दिसून येते. परंतु ज्या ठिकाणी ऊसाचे रोप किंवा याची लागवड जर केली तर 10-11 महिन्यात हा ऊस लोळतो. याच्यामध्ये थोडा ड्रॉबॅक याच्यामध्ये आपण म्हणू की माझा अवगुण थोडा याच्यामध्ये आहे. आणि म्हणून याच्यासाठी एक सुरू हंगामात किंवा पूर्व हंगामात जो ऊस लावलेला आहे तर याच्यासाठी आपण जर बांधणी चांगली केली, थोडी बांधणी चांगली करणं गरजेचं आहे ते जेणेकरून हा ऊस लोळणार नाही. आणि वेळेवर लवकर तुटला पाहिजे. हा जो ऊस उशिरा तोडणे उपयोग नाही, कारण ही एकदा पक्वता आल्यानंतर शेतामध्ये जास्त ठेवून उपयोग नाही. तर हे प्रसारित करण्याचा मागचा उद्देश की लवकर तोडणी झाली पाहिजे ऑक्टोबर-नोव्हेंबरला. कारखान्याच्या सुरुवातीला जर गाळली तर मग गळण्याचा आणि याचा प्रश्न येईल पुढे. म्हणून आळसालीला ही जात शिफारस केलेली नाही, फक्त सुरू आणि पूर्व हंगामासाठी ही जात आपण शिफारस केलेली आहे. त्यानंतर VSI वसंतदादा साखर संस्था मांजरी या ठिकाणाहून VSI 8000 किंवा VSI 12121 ही जात शिफारस केलेली आहे. तर 2000 साधारण 18 मध्ये ही जात प्रसारित केलेली आहे. को 310 इंटू को 8611 या दोन जातीच्या संकरातून. तर ही सुद्धा जात साखरेच्या उत्पादनात साखर उतारा आणि साखर उत्पादनामध्ये सरसाट होण्याची सुरू पूर्व हंगामाने आळसाली अशा तिन्ही हंगामासाठी ही जात शिफारस केली. तर हिचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर तुरा कमी प्रमाणात आणि उशिरा येतो. ही जात
लाल पूस आणि काणी आणि तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. तसंच कांडी किडीस मात्र काही थोडी कांडी किडी या ठिकाणी दिसून येते. आणि ऊस मध्यम जाडीचा असून कांड्याची लांबी मात्र जास्त आहे, 86-32 पेक्षा हिच्या कांडीची लांबी जास्त आहे. आणि पाण्याचं ताण सहन करते ही जात. नंतर वाढ्याचं पोर्शन मात्र जास्त आहे. सुरुवातीला जर पाहिलं आपण बांधणीपर्यंत अतिशय कमी कांड्या येतात त्या ठिकाणी आपल्याला वाढलेल्या दिसतात. आणि फोडवा सुद्धा या जातीचा अतिशय चांगला फोडवा येतात. नंतर साखरेचं प्रमाण याच्यामध्ये चांगलं आहे. सुक्रोचं प्रमाण जवळजवळ 20.16% येत त्या ठिकाणी, तर 86-32 पेक्षा याच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे जास्त आहे. नंतर ऊस पाहिला, मी सांगितले की कांडीची लांबी जर या ठिकाणी आपण पाहिली तर 8500 हे कांडीची लांबी, परंतु याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही तोडणीस कडक जाते. जर आपण पाहिलं मजुरांना विचारलं तोडणी, हाताने तोडणी करण्यात, तर कडक थोडं याच्यामध्ये तोडणीसाठी जाते. आणि क्रशिंग करताना सुद्धा जास्त याच्या ठिकाणी थोडी पॉवर लागते याच्यामध्ये. नंतर आपण कोल्हापूर भागासाठी जे शिफारस केलेली आहे 2019 मध्ये की पोएम 09057 किंवा फुले 09057 आपण ही जात शिफारस केली. खास गुळासाठी आपण पाहिले की कोल्हापूर भागामध्ये को 92-005 चा गुळ केला जातो मोठ्या प्रमाणावर. तर गुळाला ही जात आपण 92-005 जी, तर ही मध्य महाराष्ट्र किंवा विदर्भ मराठवाड्याकडे ही जात तितकीशी चांगली येत नाही जात, कारण ती मर या रोगाला बळी पडते इकडं मध्य महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून आपण ही जी जाते 9057 ही कोल्हापूर भागासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली आहे. तर हिचं गुळाचा उतारा आणि गुळाची क्वालिटी सुद्धा अतिशय चांगली या ठिकाणी. आणि उत्पादन जर पाहिलं आपल्याला जवळजवळ उत्पादनात आणि गुळाच्या उतार्यामध्ये ही जात सरस आढळून आलेली 92-05 पेक्षा. आणि सुरू हंगामासाठी आपण ही जात शिफारस केलेली आहे. तर आपण जर पाहिले की ही जात खोल काळ्या जमिनीत तशी कोल्हापूर भागातील जास्त पावसाच्या प्रदेशात तांबड्या जमिनीतही 92-005 पेक्षा अधिक उत्पादन दे. आणि दुसरं आता आढळून आलं की पावसाळी भागात कोल्हापूर भागात जो तांबेरा किंवा ब्राऊन स्पॉट येतो, तर ह्या जातीमध्ये जेव्हा आजरा किंवा जो गगन बावडा वगैरे हा भाग आहे, तर त्या ठिकाणी ह्या जातीवर जे घिरेल किंवा जो तांबेरा किंवा ब्राऊन स्पॉट आहे अजिबात या ठिकाणी येत नाही. आणि तुऱ्याचं प्रमाण पाचट सुद्धा सहज निघतं, पूस नाही त्याच्यामध्ये. आणि तुरा अल्प प्रमाणात येतो, कोल्हापूर भागात सुद्धा याला तुरा येतो पण कमी प्रमाणात. नंतर जे आता मी सांगितले की चाबूक, कानी, तांबेरा, तांबूस, ठिपके, पोकाबाई इतर ह्या रोगास प्रतिकार असून मर आणि लालपूस रोगास मात्र ही थोडी मध्यम प्रतिकारक आहे. आणि किडीच्या बाबतीत सुद्धा ही बऱ्याचशा किडीला ही मध्यम, खोड किडीला मात्र थोडी बळी पडते, परंतु इतर ज्या शेंडी कीड, खवले कीड असते त्याला कमी प्रमाणात बळी पडते. त्याचा ऊस जर पाहिला अतिशय जाड आणि लांब कांड्याचा ऊस आहे. आणि वाढ्याचा एकदम क्लिअर, वाड्यावर कसल्याही किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नाही. हा राधानगरी मधला फोटो मी टाकलेला आहे की शेतावर अतिशय न लोळणारा उभा ऊस या ठिकाणी आपल्याला दिसून येते शेतकऱ्याच्या शेतामध्ये. आता आम्ही याच्या शेतकऱ्याच्या शेतावर इथं पारगाव मध्ये गुळासाठी ट्रायल घेतल्या होत्या. शेतकऱ्याकडे 10 गुंठ्याचे क्षेत्र दिलं होतं आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 92-05 चे जवळजवळ निम्म्याने त्या ठिकाणी वाढ झालेली होती, परंतु 90-57 ची ही डबल त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला वाढ झालेली दिसून येते. नंतर पोएम 11-082 फुले 11-082 म्हणून ही जे पाडेगाव या संशोधन केंद्राने एक ICRच्या ट्रायल मध्ये आपण जर पाहिलं तर हे साखर उत्पादनात आणि साखरेच्या उतार्या बाबतीत ही पूर्ण पेनिन्सुलार झोन आहे. कारण म्हणजे 5-7 राज्य, तामिळनाडू असेल, केरळ असेल, तर या सर्व राज्यामध्ये ज्या ट्रायल झालेल्या ऑल इंडिया लेवलच्या, तर त्या सर्व ट्रायल मध्ये ही प्रथम क्रमांकावर आलेली जात होती. म्हणून आपण यावर्षी ही जात शिफारस करणार आहोत. गेल्या वर्षी ही पूर्व प्रसारित केली होती. तिचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर सुरू आणि पूर्व हंगामात तिचं उत्पादन चांगले. 671 मध्ये हिचं उत्पादन मात्र जवळजवळ 671 पेक्षा 15.40% उत्पादन जास्त मिळालेले आणि साखरेचं प्रमाण ही 671 इतकंच मिळालेले आहे. वैशिष्ट्य असे की चाबूक, कामी रोगास प्रतिकार, मर आणि लालकुज रोगाशी मध्यम प्रतिकारक आहे. आणि जो येलो YLD मोठ्या प्रमाणावर आता राहिलं, पाणी पिवळे होणारा जो रोगी कर्नाटक किंवा इतर इव्हन 86-32 जर आपण पाहिलं तर त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर YLD किंवा पाणी पिवळे पडणारा रोग आहे, त्याला YLD म्हणतात. तर याला बळी न पडणारी ही जात आहे. शेतामध्ये जर पाहिलं तर अतिशय कांद्याच्या पातीसारखे याचे पाने आहेत. आणि ऊस हा मध्यम जाडीचा आहे, लिपशीत, पानावर पूस नाही अजिबात. आणि ऊस
जर पाहिलं मध्यम जाडीचा आणि कांडे थोडे तिरकस जोडलेले कांडे एकमेकाला. नंतर ICR नाही कोईमतूर या ठिकाणाहून बरेच शेतकरी याची विचारणा करतात की को 09,004 तर ही 2019 मध्ये ही जात पूर्ण पेनिन्सुलार झोन म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, नंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या सर्व राज्यासाठी ही जात देश पातळीवर शिफारस केलेली आहे. आपल्याकडे सुद्धा यासाठीचं साखर उतारा आणि गुळासाठी सुद्धा ही एक चांगली जात आहे. कोशी 671 आणि कोटी 8201 या दोन जातीच्या संकरातून ही जात निर्माण केलेली असल्यामुळे 671 सारखं साखर उतारा या ठिकाणी मिळतो आणि गुळाची प्रत या ठिकाणी अतिशय आणि खोडवा सुद्धा चांगल्या प्रतीचा खोडवा येतो. तर ऊस याचा जर पाहिलं तर साधारण मध्यम जाडीचा आणि कांड्याची लांबी जास्त आहे, कांड्या लवकर पक्वता, मूळ रोगाशी मध्यम प्रतिकारक, परंतु याचा थोडा दुर्गुण म्हणा की पानावर काही प्रमाणात कूस आढळून 671 मध्ये जो कूस आहे तर तशीच कूस या जातीमध्ये तर लोळण्याचं प्रमाण थोडं कमी आहे आणि तुऱ्याचं प्रमाण कमी असून उत्तम खोडवा आणि पाण्याचा विशेष म्हणजे पाण्याचा ताण सहन करते, कानी रोगास प्रतिकारक आणि गुळासाठीही उत्तम जाते. तर ही जात महाराष्ट्रात आता थोडे काही शेतकऱ्यांनी तामिळनाडूमधून आणले, पण आपण सुद्धा थोडी पाडेगाव या ठिकाणी थोडी वाढवलेली ही जात. तर या जातीचा फोटो मी टाकलेला आहे की उत्पादन मात्र 86-32 पेक्षा जास्त इथं मिळत नाही, कारण ही लवकर पक्व होणारी आणि जास्त साखर उतारा देणारी. त्यानंतर काही शेतकरी आता विचारणा होऊ लागली की को 11-015 तर ही जात तामिळनाडूमध्ये रिलीज झालेली आहे. आपल्याकडे अजून शिफारस म्हणजे रिलीज झालेली नाही, पण तो ट्रायल मध्ये आहे. तरी मी त्या शेतकऱ्यांच्या माहितीसाठी हे बऱ्याच वेळा फोन येतात की 11-015 ची माहिती सांगा. तर हिचा संकर जो आहे की 671 आणि कोश 80-11 या दोन जातीच्या संकरातून ही जात निर्माण केली. त्याचा मादिवान जर पाहिलं तर कोशी 671 असल्यामुळे याच्यामध्ये साखरेचं प्रमाण अतिशय चांगले आणि 8 महिन्यात आपण जर साधारण सुरूमध्ये जरी लागवड केली डिसेंबर जानेवारी तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चांगल्या प्रकारे साखर याच्यामध्ये येते. म्हणजे लवकर तोडायला अतिशय चांगली जाते, पक्वता अतिशय लवकर अति लवकर पक्व होणारी जाते. हंगामीचा सुरू हंगामासाठी ही तामिळनाडूमध्ये शिफारस झालेली आहे. आपल्याकडे 1-2 वर्षाची शिफारस होऊ शकते. ऊस उत्पादन साधारण तिथली आकडेवारी देईल ICR चे मी 113.8 मेट्रिक टन दिलेले आणि साखर उत्पादन जे आहे ते 16.29 मेट्रिक टन. त्या जातीचा खोडवा उत्तम आहे. वैशिष्ट्य म्हणजे ऊस मध्यम जाडीचा, कांड्या लांब आहेत आणि डोळ्याच्या पुढे ओळखण्याची खूण म्हणजे थोडी खाच आहे आणि 8व्या महिन्यात पक्वता मी सांगितलंय की 8व्या महिन्यात सुद्धा याच्यामध्ये साखर चांगली आहे आणि मर रोगास मध्यम प्रतिकार आणि पण पानाच्या देठावर मात्र कूस आढळून येते. दंड ओढणारी तुऱ्याचे प्रमाण कमी, उत्तम खोडवा, पाण्याचा ताण सहन करते, कानी रोगास प्रतिकार आणि गुळासाठी उत्तम अशी जाते. तर याचा फोटो थोडक्यात टाकलेला आहे मी. हे झालं. आता जातीबद्दल मी माहिती सांगितली की थोड्या आपण जाती आता ज्या सांगितलेल्या की महत्वाचं मी काही व्हरायटी आपल्या पक्वतेनुसार जर वर्गवारी पाहिली तर साधारण लवकर पक्व होणार ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये तोडणीसाठी ज्या उपयोगी जाते ती को 84-012, कोशी 671, VSI 434, को 80-14, को 92-005, MS 10,001 आणि को M 11-082 या लवकर पक्व होणार. मध्यम मध्ये जर पाहिलं तर को 86-32, को 265, को 98-05 तर ह्या साधारण मध्यम ते मध्यम पक्वता आणि 740-75, 27, 28, को M 88-121 किंवा 77-14 आणि त्यालाच कृष्णा हे नाव आहे. तर ह्या उशिरा पक्व होणारी जाती. आणि हंगामी आहे जर आपण हंगामानुसार सुद्धा आपण वेगवेगळ्या जाती शिफारस केल्या तर आडसाली हंगामासाठी शिफारस केलेल्या जाती म्हणजे 86-32, 265, VSI 8005 आणि को VSI 98-05. नंतर पूर्व हंगामात लागणीसाठी या सर्व जवळजवळ पूर्व हंगामाने सुरूमध्ये राहिलेल्या ह्या सर्वच जाती. फक्त आडसालीसाठी आपण काही 2-4 जाती शिफारस केलेल्या आहे. आता दुसरं टॉपिक आपण घेणार हे जातीबद्दल मी थोडक्यात माहिती सांगितली, टाइम झालेला आहे. तर एक थोडक्यात मी माहिती सांगतो की ऊस उत्पादन आपण हवामानामध्ये दिवसेंदिवस बदल होत चाललेला आहे. आपण पाहतो की तापमान बदल होत आहे आणि ऊस हे वर्षभर शेतामध्ये राहत असल्यामुळे या वेगवेगळ्या हवामानाला याला तोंड द्यावं लागतं. तर आपल्याला माहिती पाहिजे की ऊस आपण पाहिले की काही शेतकरी मे मध्ये सुद्धा ऊसाची लागवड करतात आणि मग काय होतं अशा ऊसाला काही वेळेला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये 3-4 कांड्या असताना सुद्धा तुरा येऊ शकतो आणि एकदा तुरा आल्यानंतर ही जातीचा काही उपयोग होत नाही, ते पुढे वाढ होत नाही आणि उत्पादन मिळत नाही. तर आपण हंगामानुसार किंवा उगवणीच्या ज्या अवस्थेनुसार आपण त्याच्या लागवडीच्या हंगाम शिफारस केलेले की जेणेकरून त्या वाढीच्या अवस्थामध्ये अनुकूल हवामान त्या ठिकाणी मिळत असेल
आपण जर उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये जर लागवड केली तर सुरुवातीलाच ऊस उगवून आल्यानंतर त्या ठिकाणी अर्ली शुट बोरर किंवा खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि मग पुढे काय होतं, ते खोडकिडी एकदा आली की मग पुढे ऊसाच्या संख्येमध्ये घट होते. तर त्यासाठी आपल्याला ही माहिती पाहिजे की उगवण अवस्था, फुटवी अवस्था, महत्वाच्या ज्या 4 अवस्था आहेत ऊसाच्या वाढीच्या, ही पहिली अवस्था आहे उगवण अवस्था, त्याच्यानंतर फुटवे फुटण्याची अवस्था आणि जोमदार वाढीची, आणि त्याच्यानंतर ती चौथ्या वाढीची अवस्था, ती पक्वता अवस्था. तर पहिली जी अवस्था आहे ती उगवण अवस्था. तर उगवण अवस्था साधारण ही 1 ते 1.5 महिन्याची असते. आपण पाहिले की आडसालीचा ऊस लावला तर साधारण 3 आठवडे ते 1 महिन्यात चांगली उगवून येते, पण तोच थंडीमध्ये जे डिसेंबर जानेवारी मध्ये जर लागवड केली तर त्याला जवळजवळ 1 ते 1.5 महिना लागत. म्हणजे तापमान, ऊसाच्या उगवणीवर तापमान हा मोठ्या प्रमाणावर परिणाम करीत असतो. तर त्यासाठी उगवण चांगली होण्यासाठी तर तापमान जे आहे ते 28 ते 33 अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहिजे. उष्ण व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि तापमान साधारण 20 अंश सेल्सिअस पेक्षा जर कमी झाले तर ऊसाची उगवण क्षमता ही कमी कमी होत जाते. आणि तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेले, आपल्याकडे हिवाळ्यात पहा काही वेळेला 8 ते 10 डिग्रीच्या पेक्षा खाली तापमान जातं, आणि मग अशा वेळी जर आपण उगवण, ते ऊस टिपरी तशीच राहतात, उगवण होत नाही, तर अशा वेळी उगवण हे पूर्णपर्यंत थांबत असते. म्हणून ऊसाच्या उगवणीवर जसं हे तापमान परिणाम करीत असते तसं पाणी आहे, जमीन आहे, त्याच्यानंतर जास्त पाणी जर साठवून राहिले किंवा अनएरोबिक कंडिशन, त्याला हवा मिळाली नाही तरी सुद्धा उगवणीवर परिणाम, तर उगवणीवर परिणाम करणारे खताचं पण रोल त्या ठिकाणी आहे. खत सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी खत मिळणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी उगवण ही पहिली अवस्था जरी असली तर अतिशय महत्वाची आहे. उगवण जर चांगली झाली नाही तर पुढे ऊसावर परिणाम होतात. त्याच्यानंतर दुसरी फुटव्याची अवस्था येते की 45 ते 90 दिवसांनी, आणि या फुटवे फुटण्याच्या वाढीसाठी ह्या फुटवे फुटण्याच्या वेळी पाहिजे. जर तापमान कमी असेल, पाणी साठवून राहिले, ढगाळ हवामान असेल तर ऊसाला फुटवे पाहिजे कमी फुटत असतात. तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा जर जास्त झाले आणि 10 अंश सेल्सिअस पेक्षा जर कमी झालं वातावरणातलं, तर फुटव्याच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो किंवा फुटवे कमी प्रमाणात. या अवस्थेमध्ये जर फुटवे जर आपल्याला चांगले पाहिजे तर भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा आणि पाणी आणि नत्राची जास्त गरज असते. म्हणून आपण सांगतो की 40% नत्राचा हप्ता हा 1 ते 1.5 महिन्याने हा पडलाच पाहिजे, तर फुटवेचे आपल्याला चांगले फुटवे मिळत असतात. म्हणून लागणीच्या वेळी जरी आपण 10% युरिया देत असलो तरी 1 ते 1.5 महिन्याने 40% हा हप्ता, म्हणून या ठिकाणी सांगितले की कालामध्ये नत्राचा दुसरा हप्ता 40% देणे आवश्यक आहे. ढगाळ हवामान असेल, आडसालीच्या ऊसाच्या लागणीच्या वेळी जर ढगाळ हवामान असेल तर फुटवा कमी फुटतो, पाणी साठून राहिले तरी मग एक शेंबी ऊस तयार होतो आणि फक्त जठरकोंब वाढत असतो, फुटवेची संख्या कमी होते. आणि ज्यावेळी पाऊस उघडतो तर त्यावेळी मग आपण एकदम खत देतो आणि मग त्या खाली येऊन पुन्हा फुटवे येतात, आणि मग अशी अवस्था आहे की जठरकोंबात 4-5 कांडे असतात आणि त्यावेळी खाली फुटवे येतात. मग अशा वेळी प्रश्न येतो की जठरकोंब ठेवायचा का फुटवे ठेवायचे, आणि मग त्यावेळी आपण सांगतो की तो जठरकोंब काढलेला बरा, नाहीतर मग त्या जठरकोंबाला पांगशा फुटत असतात. तर त्यासाठी आपण ज्या लागणीच्या शिफारस केलेल्या आहे की योग्य वेळी योग्य जमीन पाहिजे, तर त्या ठिकाणी जर काळजी घेतली तर निश्चित आपल्याला ऊसापासून अधिक होतो. पुढची जी अवस्था आहे ती की जोमदार वाढीची अवस्था, की ज्यावेळी पावसाळी हवामान असेल, ही अवस्था साधारण हंगाम 3 ते 8 आठवड्याची असते, आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर हे जे वातावरण असतं ते जोमदार वाढीसाठी अतिशय चांगलं असतं. तापमान साधारण 21 ते 28 डिग्री सेल्सिअस, आणि या ठिकाणी जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये हवेतली जी आर्द्रता आहे किंवा ह्युमिडिटी आपण म्हणतो ती भरपूर पाहिजे. तर ह्युमिडिटी चांगली असेल तर आपल्याला ही ऊसाची वाढ जोमदार होते. आणि या कालावधीमध्ये भरपूर सूर्यप्रकाश, उष्ण हवामान आणि पाण्याचे नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं असतं. आणि ह्या जर सर्व गोष्टी अनुकूल असतील तर आपल्याला ऊसाचं उत्पादन निश्चित त्या ठिकाणी चांगले मिळेल. नंतर पुढची अवस्था आहे जोमदार वाढीनंतर की पक्वता अवस्था, ही साधारण 3 ते 4 महिन्याची अवस्था असते पक्वतेची अवस्था. तर जोमदार वाढीच्या अवस्थेनंतर म्हणजे साधारण ऑक्टोबर नंतर आपल्याकडे जर पाहिलं तर तापमान जसे 20 डिग्री सेल्सिअसच्या खाली कमी कमी होत जाईल तसं आपल्याकडे थंडी वाढत जाते, आणि तेच हवामान हे ऊस पक्वतेसाठी पोषक ठरत असतं. आणि ऊसाची यावेळी काय होतं, थंडी जास्त असल्यामुळे ऊसाची वाढ पूर्ण थांबते, प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो आणि त्याच्यामुळे ऊसाची पाणी पिवळी होत जातात. त्यामुळे इतर जीव रासायनिक क्रिया म्हणजे जे ग्लुकोज फ्रुक्टोजचं वाढ थांबल्यामुळे काय होतं, ज्या ऊसाच्या पानामध्ये किंवा कांड्यामध्ये जे ग्लुकोज फ्रुक्टोज साठवले असते याचं रूपांतर हे सुक्रोज मध्ये होण्याची क्रिया या थंड हवामानात असते, आणि
ज्यावेळी हे थंडीचा कालावधी मिळेल, काही व्हरायटी अशा आहे की 265 असे 86 मिळते. थंडीचा कालावधी मिळाल्याशिवाय याच्यामध्ये म्हणजे साखर उतारा किंवा सुक्रोजचं प्रमाण वाढत नाही. तर काही जाती ज्या आहेत 671 असतील किंवा आता सांगितलं शिवाय 11-0-15 असेल, 90-04 असेल किंवा 84, तर याला थोडं थंडीचा कालावधी कमी मिळाला तरी त्याच्यामध्ये साखर डेव्हलप होत असते. तर त्या अनुवंशिक गुणधर्म त्या वाहनामधला असतो. तर रसातील नत्र स्फुरदाचे प्रमाण यावेळी कमी होत जातं आणि साखरेची साठवण उतारा वाढत जातो. तसेच दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये जास्त तफावत असेल, म्हणजे दोन्हीचा फरक जास्त, म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचर जे त्याच्यात जास्त फरक असेल तर पक्वता लवकर येईल. थंड हवामानाचा कालावधी आपल्याला जेवढा जास्त मिळेल तेवढा साखर उतारा हा आपल्याला वाढून मिळत असतो. तर ह्या अवस्था आपल्याला योग्य वेळी मिळण्यासाठी किंवा त्या वाढीच्या मिळण्यासाठी आपण हंगाम ठरवले, त्या हंगामात त्या लागवडीच्या ऊसाची लागवड केली तर पुढच्या याच्याप्रमाणे आपल्याला अनुकूल हवामान मिळत असतं. आणि आता पाहिलं की आपण ह्या बदलत्या हवामान परिस्थिती किंवा क्लायमेट चेंज मध्ये वातावरण आता कधी पाऊस होतोय, कधी उष्णता वाढत असते, थंडीमध्ये सुद्धा पाऊस काही वेळ पडतो किंवा उष्णता वाढते. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे आवश्यक हवामान या वाढीनुसार न मिळाल्यामुळे काही वेळेला मध्येच तुरा येत असतो ऊसाला. तर शक्यतो या वाढीप्रमाणे हवामान मिळण्यासाठी आपण कालावधी ठरवला. अडसरी हंगामाची लागवड आपण सांगतो ती 15 जुलै ते 15 ऑगस्ट. पूर्व हंगामाची लागवड जी आहे ती 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर आणि सुरूची 15 डिसेंबर ते 15 जानेवारी. तर या वेळी गरजेचं आहे. आता हे पुढचं मला वाटतं ह्या दोन टॉपिकवरच विचार करू. बाबर सर. बरोबर आहे सर, बरोबर आहे. आता तुमचा शेवटची स्लाइड आहे का तुमची ही? नाही, स्लाइड भरपूर आहेत, पण शेवटचं घेतो. आता हे त्याच्या साखर उतारा वाढीसाठी उपाययोजना आहे. ओके. ते आपण नेक्स्ट भागात घेऊया, चालेल. नेक्स्ट भागात घेऊ. तर या संशोधन केंद्राचे जे महत्वाचे सांगते ते आपल्या गेल्या वर्षी जे धारवाड या ठिकाणी 2019 मध्ये जे देश पातळीवरचं वर्कशॉप झाले, तर त्या ठिकाणी आपल्या संशोधन केंद्राच्या आपण ट्रायल चांगले घेतल्यामुळे या संशोधन केंद्राला देश पातळीवरचा एक उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. आणि या संशोधन केंद्राच्या इतिहासात प्रथमच आपल्याला हा देश पातळीवरचा हा उत्कृष्ट बहुमान मिळालेला आहे. आणि तो धारवाड या ठिकाणी जे आपले भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली त्याचे डायरेक्टर जनरल डॉक्टर आर के सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे आपल्याला. आणि या ठिकाणी तो पुरस्कार सोहळा झालेला आहे. सर स्टॉप शेअर करा. धन्यवाद देतो. आणि थोडा आपण प्रश्नोत्तराचा विचार करूया. ओके, स्टॉप शेअर करा म्हणजे तुमचा व्हिडिओ दिसेल. स्टॉप शेअर करा म्हणजे व्हिडिओ दिसेल मला तुमचा. ठीक आहे. आता स्टॉप करतो. दिसतंय सर, दिसतंय. तर आता ज्या व्हरायटी सांगितले की लोकांचे प्रश्न उत्तर आपण आता प्रश्न उत्तराकडे जाणार आहोत. गारकर सर तुमचं धन्यवाद. आता आपण प्रश्न उत्तराकडे जातोय. महेश सर आहे, तुमचा आवाज येतोय? महेश सर बोलताय तुम्ही? असू दे, बोला की तुम्ही बोलताय तर. कुणाच्या काय शंका असतील तर बोला. ओके. मार्गदर्शन आणि सादरीकरणासाठी गारकर सर तुमचं धन्यवाद. आता आपण प्रश्नोत्तराकडे वळतोय. तर कुणाला प्रश्न असतील तर कृपया स्वतःला अनम्यूट करून किंवा रेज हँड करून किंवा चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर फेसबुक आणि युट्यूब मधील शेतकरी बांधवांनी आपले प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात. तर कुणाला प्रश्न असतील तर कृपया तुम्ही विचारू शकताय. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. अर्जुन जाधव, प्रश्न विचार आपला. गारकर सर हॅलो. नमस्कार. दिसतंय सर? संग्राम पाटील बोलतोय. बोला. या वर्षीच आता बऱ्याच शेतकऱ्यांची अशी शंका आहे की उन्हाळा खूप कडक आहे यावर्षी, म्हणजे अगदी फेब्रुवारी पासून टेम्परेचर 38च्या पुढे आपलं गेलेलं आहे. तर ह्या सध्याच्या ह्याच्यामध्ये एवढ्या टेम्परेचरला आपण ऊसाची आता सध्याच्या परिस्थितीत काय काळजी घ्यायला पाहिजे? तर उन्हाळ्याच्या आता जी परिस्थिती आहे की पाणी हे वरचेवर पाणी देणं गरजेचं आहे. कारण टेम्परेचर आपण अजून तर कमी आहे. अजून आता हवामानाचा अंदाज सांगितले की पुढच्या जसं आता एप्रिलचा हे होईल तर टेम्परेचर वाढणार आहे निश्चित. आता याच्यात मी व्हरायटी काही सांगितलेली आहे की जी 90-004, तर ही व्हरायटी जर आपण उन्हाळ्यात जर पाहिले
तर त्याचे शेंडे असे वाळतात, करपतात किंवा पांढरे होतात त्याच्या. तर ही थोडी हाय टेम्परेचरला थोडी म्हणजे त्याच्यात नॅचरल असं गुण आहे की पाण्याचे शेंडे वाळतात ते. परंतु ज्यावेळी पाऊस होतो त्याच्यानंतर रिकव्हर होतो, तितकं कसं त्याच्या yield मध्ये परिणाम होत नाही. आणि काळजी घेण्याचं महत्वाचं आहे की उन्हाळ्यामध्ये आता केवलीन हे बरेचसे आहेत, परंतु जर आपण पोटॅशचा वापर जर केलेला असेल चांगला, तर पोटॅशचा उपयोग जर केला तर पाण्याचा ताण त्या ठिकाणी चांगला ताण सहन करतात. दुसरं महत्वाचे की आपल्याकडे पाचट भरपूर असतं. जर आपण पट्टा पद्धत किंवा 5 फुटी सरी असेल तर मधल्या सरीत जर पाचटाचं आच्छादन केलेलं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा जमीन ओलावा टिकून राहतो आणि टेम्परेचर जे मायक्रो क्लायमेट त्या ठिकाणी जर तयार होत असतं की ह्युमिडिटी वाढून त्या ठिकाणी मुळाच्या किंवा ऊसाच्या खाली जमिनीलगत जे टेम्परेचर हे कमी राहतं त्या ठिकाणी. आणि जो उन्हाळ्याचा जो टेम्परेचरचा ताण आहे ते सहज निभावून येत असतं. पाणी आणि खतं ही वेळच्या वेळी देणं गरजेचं आहे. जर पाणी कमी असेल तर एक शरीरात सरी पाणी देणं गरजेचं, कारण उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी विहिरी असतात, पाणी कमी पडत असतं. तर परंतु पाणी हे वरचेवर गरजेचं. जर नवीन लागणी असेल तर पाणी जर पाण्याचा ताण बसला तर त्या ठिकाणी अर्ली शूट बरं किंवा खोडकिडीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतात. तर त्या ठिकाणी योग्य औषध आपण जर वापरली, फवारणी केली तर खोडकिडीचं सुद्धा त्या ठिकाणी बंदोबस्त करणे गरजेचे आहे. नाहीतर पाण्याचा ताण बसलं का किडी आणि ह्या पर्टिक्युलर अर्ली शूट बरोबर खोडकिडीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. तर त्या ठिकाणी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की पाणी जास्त ताण बसला नाही पाहिजे त्या ठिकाणी. अजून कोणाचे प्रश्न आहेत? अर्जुन जाधव बोलतोय नांदेडहून. बोला. तर VSI 12121 हे गुळासाठी कशी आहे सर व्हरायटी? हा, गुळासाठी पण चांगली आहे ती जात. त्याचा साखर उतारा अतिशय चांगला आहे. VSI 8005लाच 12121 नाव दिलेलं येतो, ICAR चा कोड येतो VSI 12121. तर गुळासाठी पण चांगली आहे आणि पाण्याचा ताण सहन करते. साखर उतारा हा 86-32 पेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे गुळाची क्वालिटी आणि गुळाचा उतारा सुद्धा त्याच्यामध्ये जास्त मिळतो. तर ऊसाचं उत्पादन काय होईल सर त्याचं पर एकर? पर हेक्टर आता जर प्रोडक्टिव्हिटी आपण पाहिली तर इथं सुरू हंगामात वेगवेगळे येते. साधारण सुरूमध्ये आपण पाहिले तर 100 ते 110 मेट्रिक टनापर्यंत उत्पादन येतं. पूर्व हंगामाचं घेतलं 135-40 आणि आडसालीचं जर घेतलं सरासरी मी सांगतो की 150 ते 60 टनापर्यंत जातो. परंतु काही शेतकरी आपल्याकडे असे आहेत की शेतकरी असे आहेत की ते एकरी 150 टनापर्यंत काही आता आष्टा भाग असेल सांगलीचा किंवा कोल्हापूर मधले काही शेतकरी आहेत ते एकरी त्यांचं टार्गेट असे की 150-60 टनापर्यंत जायचं. आणि चांगली मॅनेजमेंट केली तर निश्चितच त्या ठिकाणी उत्पादनात आपल्याला फक्त काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य अवस्थेत मी सांगितले की योग्य हवामान, खतं, पाणी आणण्याचं जर नियोजन केलं तर ऊसासारखं फायद्याचं पीक नाहीये. बाकीच्या पिकामध्ये आपण पाहतो की झालं तर लखपती, नाही तर मग भिकारी, म्हणजे अशी परिस्थिती होती. कारण काही वेळेला 1 रुपया टोमॅटो घ्या किंवा इतर भाजीपाल्याचं मिळालं तर चांगला भाव मिळून जातो, नाहीतर मग काही वेळेला फेकून द्यायची पाळी येते. परंतु ऊसात आपल्याला फेल जात नाही, काहीतरी मिळून जातं. आणि जरी वर्षभर पीक शेतात असेल तरी कारखाना तोडून येत असतो. पाणी आणि खताचं नियोजन करणं, लागण करणं हे आपल्या हातात असतं आणि त्याची काळजी घेतली. आपल्याला मार्केटिंगची त्या ठिकाणी काळजी नसते. त्यामुळे ऊस हे किती पिकं आले तरी ऊस हे टिकून राहणारे पीक. आणि केवळ त्याच्यामुळेच महाराष्ट्राखालचं जे ऊसाखालचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे की एक शाश्वत आहे. या पिकामध्ये शाश्वती आपल्याला उत्पादन हे निश्चित मिळतं, काय एकदम तोट्यात जात नाही. पुढील प्रश्न कोणाचा आहे विचारू शकतात? बोला सर. हॅलो मनोजी बोला. बोला. नमस्ते सर, छान माहिती दिलीत आपण. पण मला असं म्हणायचं सर, 86-032 बद्दल आपण असं पूर्ण सेक्शन घेऊ शकता का एखादा? 86-032 साठी प्रश्न तुम्हाला काय माहिती पाहिजे सांगा, मी आता सांगू शकतो थोडक्यात. तुम्हाला अडचण काय आहे मला सांगा. आता सर कसं होतंय, सगळ्या गोष्टी मी प्रश्नामधून सांगण्यापेक्षा तुमच्याकडून व्यवस्थित येतात ना बऱ्यापैकी. असं आता काय टाइम लिमिट मध्ये माहिती मिळण्यात बऱ्यापैकी वेळ आपला नाही का? मनोजी आपण काय करू, सरांचं 86-032 वरती एक विस्तृत पुन्हा हे घेऊया, लेक्चर घेऊया नक्की. आणि सर प्रश्न माझा असा आहे सर की आपल्या 86-032चं जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला आडसालीला मिळू शकतं की सुरू हंगामाला मिळू शकतं सर? ऊस उत्पादन आता त्या सीझन तुम्ही कोणत्या भागात घेता त्याच्यावर. आता आडसाली तुम्ही कोल्हापूरमध्ये घेतला, माझं ऐकून घ्या.
तर त्या ठिकाणी पाऊस भरपूर असतो, 8 सालीच्या लागणी फेल जातात त्या ठिकाणी. तेच 8 सालीच्या लागणी या मध्य महाराष्ट्रात इकडे पुणे जिल्हा म्हणा, नगर म्हणा, काही भाग ज्या ठिकाणी सुरुवातीला 8 सालीचा पाऊस हा लिमिटेड असतो, त्या ठिकाणी ऊस वाढ चांगली होती, फुटवावस्था होती. परंतु कोल्हापूर भागात जर 8 साली लावला, पर्टिक्युलर हायवेच्या पश्चिम भागात जर लावला, तर त्या ठिकाणी काय होतं, पाऊस अतिशय जास्त पाऊस असतो, पाणी साठून राहतं साऱ्याने. ऊस उगवून जरी आलेला असला तरी फुटव्यावर त्याचा परिणाम होतो. काही वेळेला तर उगवण सुद्धा होत नाही जास्त पावसामुळे. तर त्या आणि सगळ्यात चांगला माझ्या म्हणजे दृष्टीने की सगळेच लोक, बरेच शेतकरी 8 सालीचा ऊस लागून, आणि मग काय होतं, 8 सालीचं क्षेत्र जवळजवळ त्या कारखान्याला 8 सालीचा ऊस अजूनच म्हणजे काही डिसेंबर जानेवारी पर्यंत तोड होत नाही. तर 8 सालीच नुसतं जाण्यापेक्षा जर एखाद्या खरीप मध्ये सोयाबीन किंवा दुसरं एखादं पीक घेऊन नंतर किंवा ताकदांच्या घ्या आणि त्याच्यानंतर जर पूर्व हंगामीचा ऊस लावला तर अतिशय चांगलं उत्पादन मिळतं. आणि जे काही सुरुवातीला तणाचा प्रादुर्भाव खरीप मध्ये जास्त दिसून येतो आपल्याला, त्यावेळी तुम्ही ताकदांच्या घेतलं तर तणावरचा खर्च कमी होतो. आणि पूर्व हंगामी जर ऊस लावला तर एखादं आंतरपीक सुद्धा आपण पुढे घेऊ शकतो. आणि जे काय आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर आहे ताकदांच्या, त्याच्यामुळे तण कमी होतात, ऑर्गॅनिक मॅटर मिळतं. आणि रासायनिक खताची योग्य मात्रा दिली तर आपल्याला पूर्व हंगामीचा ऊस उत्पादन, म्हणजे आपण महिन्याचा विचार केला, प्रति महिना 8 सालीचा ऊस हा 17-18 महिने राहत असतो, आणि प्रति महिन्याचा जर विचार केला तर त्याचं उत्पादन तसं कमी मिळतं आणि पूर्व हंगामीची वाढ चांगली होती. आणि प्रति महिना उत्पादन आपण जर विचार केला तर पूर्व हंगामीचं उत्पादन हे चांगलं मिळतं. आणि त्याच्यातही तुम्ही कुठल्या भागात घेता त्याच्यावर अवलंबून. सातारा भागामध्ये, साताराचा, आता सातारा मधला पश्चिम भाग घेतला तर पाऊस जास्त असतोय, जे पाटण वगैरे ते भाग घेतला तुम्ही काही ठिकाणी, तर पूर्व भागामध्ये चांगलं 8 सालीच्या लागणी चांगल्या येतात तिथं, त्या भागात प्रॉब्लेम नाही. जे पूर्व इकडे रहिमतपूर वगैरे ह्या भागात गेले तर तिथं 8 सालीच्या लागणी चांगल्या आपल्याला दिसतात. परंतु त्या काही वेळेला काय होतं, अति पाऊस होतो, 8 सालीच्या लागणी सुद्धा फेल जातात, पुन्हा लागणी करावं लागतात. आणि काही वेळेला उगवून आले तरी पुढे पाऊस जास्त झाला की फुटवा फुटत नाही, एक शेंडी ऊस होतात त्याला पांगशा फुटतात. तर असे थोडे प्रॉब्लेम होतात. म्हणून ज्या त्या विभागानं आपल्या विभागातला हवामान किंवा पाऊसमान विचार करून आपण थोडं त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे. आणि सर, हा बोला 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 सर, अजून एक असं विचारायचं मला, जर समजा आपण आपल्या ऊसाला अंतर जास्त असेल, ऊसामध्ये 2 बेटांमधलं अंतर जास्त असेल आणि त्या ठिकाणी 20 ऊस असतील, 15 ते 20 ऊस असतील, तर ते 20 ऊस जर आपल्याला वर घ्यायचे असतील, म्हणजे नाही का त्याचं चांगल्या ऊसात रूपांतर करायचं असेल, तर आपण काय पर्याय करू शकतो त्याला सर? ऊस तुम्हाला ऊस त्याचं लागणीचं अंतर जे आहे तुम्हाला 5 ते 6 फूट 2 सरीतलं अंतर ठेवणं गरजेचं आहे. 2 ऊसातलं अंतर जवळजवळ 3 फूट ठेवलं पाहिजे. हे जर अंतर ठेवलं तर तुम्ही जास्तीत जास्त ऊस संख्या एका बेटामध्ये म्हणजे मॅनेज करू शकता. जेवढं अंतर जास्त तेवढं ऊस संख्या जास्त मिळणार, जाडी जास्त मिळणार, सरासरी ऊसाचं वजन जास्त मिळणार. आणि बरेचसे लोक आता पाहतो आपण की 7 फुटापर्यंत गेलेले काही ठिकाणी मी पाहिले, परंतु ते सुद्धा तेवढ्या याच्यात आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळतं. त्याचं कारण असे आहे की जेवढं जास्त अंतर ठेवणार ऊस संख्या वाढते, त्याला हवामान खेळतं मिळतं. आणि आपण पाहिले की ऊसाचं पान जवळजवळ दोन्ही 2.5 ते 3 फुटापर्यंत पान असतं. मग दोन्ही तिकडलं 3 फूट आणि इकडलं फूट 5-6 फुटापर्यंत ते रान पुढं सुरुवातीला आपल्याला वाटतं जास्त अंतर आहे, परंतु ज्यावेळी 8 सालीचा ऊस असेल तर त्या ठिकाणी निश्चित जास्त अंतर ठेवलं तर आपल्याला ऊस उत्पादन चांगलं मिळतं. परंतु तो सुरूचा ऊस लागण असेल तर 4 ते 4.5 फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे. तर ज्यावेळी जेवढा कालावधी जास्त तेवढं अंतर जास्त ठेवणं फायद्याचं असतं. परंतु जास्त अंतराचा फायदा आपण असे घेतो की त्या ठिकाणी आंतरपीक घ्या तुम्ही, मधल्या पट्ट्यामध्ये आंतरपीक जर घेतलं तर ऊसाचं उत्पादन चांगलं मिळतं आणि आंतरपिकापासून तुमचा इतर खताचा म्हणा किंवा खुरपणीचा खर्च निघून जातो. तर अंतराच्या बाबतीत हेच आहे की जास्त कालावधीचा 8 सालीचा हंगाम असेल तुम्ही 5-6 फुटापर्यंत जाऊ शकता, पूर्व हंगामी असेल तर 5 फुटापर्यंत, सुरूचा असेल तर 4-4.5 फुटापर्यंत तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद सर. सर घोडके सर, तुमच्या प्रश्नाच्या अगोदर एक प्रश्न घेतोय. ते 2-3 जणांना प्रश्न विचारलेला आहे. महेश पाचतारणे यांनाही विचारलेला आहे, त्याचबरोबर सिद्धेश्वर खुसपे यांना विचारलेला आहे, त्याचबरोबर युट्यूबवरून तोच प्रश्न आलेला आहे. विजय म्हणून कोणतरी ते म्हणतात की कोणत्या, म्हणजे ह्या सर्वांचा प्रश्न असा आहे की कोणत्या ऊस जातीपासून चांगला गुळ उत्पादन घेता येईल, चांगलं गुळ उत्पादन घेता येईल? गुळाचं उत्पादन का? गुळाचं उत्पादन आता कोल्हापूर भागामध्ये 92-005 ही चांगली येते आपण पाहिले, कारण ती व्हरायटी फक्त
कोल्हापूर, सातारा, सांगली ह्या भागासाठी शिफारस केली की त्या तांबड्या जमिनीत पश्चिम भागामध्ये त्या ठिकाणी ही जात लोळत नाही, तिथं ऊस उत्पादन, साखरेचे गुळाचा उतारा आणि क्वालिटी चांगली आहे 9205. पण तीच जात जर मध्य महाराष्ट्रात वगैरे जर घेतली आपण तर तिथे चांगली वाढत नाही. मी सांगितलं की आता फार अतिशय निम्म सुद्धा उत्पन्न, अक्षरशः आम्ही पाडेगावला इथे दरवर्षी ते बियाणं बदलून आणावं लागतं, वाढत नाही इथे. जिथे हेवी सॉइल आहे, काळ्या ब्लॅक कॉटन सॉइल आहे किंवा डीप सॉइल, जास्त खोल जमीन आहे, त्या ठिकाणी ती वाढत नाही जास्त, त्याला मर रोग येतो. त्यामुळे 9205 एक कोल्हापूरचा भाग आहे किंवा साताराचा पश्चिम भाग आहे, तर त्या ठिकाणी ती जात चांगली आहे. पण मध्य महाराष्ट्र किंवा इतर ठिकाणी 9057 आहे, तुमच्या आता 9004 मी सांगितलं, किंवा 80 कोल्हापूर भागात सुद्धा 8014चा सुद्धा गुळ चांगला होतो. तर त्या विभागानुसार तुम्हाला 8014चं सुद्धा उत्पादन चांगले, गुळाचा उतारा चांगला आणि क्वालिटी सुद्धा चांगली मिळते. परंतु 9205चं गुळाची क्वालिटी मात्र कोल्हापूर भागात एक नंबर. डॉक्टर घोडके, आपला प्रश्न विचारा. घोडके सर, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय का? हा, येतोय. बोला सर, बोला सर. हो, मी संशोधन केंद्राचाच कर्मचारी, घरटे साहेब आमचे चांगले सहकारी आहे. ओके, माझा एक प्रश्न आहे. हा बोला घोडके साहेब, बोला. तिन्ही हंगाम आहे सर, घरटे साहेब आपले तिन्ही पण हंगाम आहे. आणि आपल्याकडे घोडके साहेब आवाज थोडा होतोय तुमचा, आवाज बोला. एक मिनिट, आता येतोय का आवाज? हा, येतोय, बोला. हा, आपल्याकडे तिन्ही हंगाम आहे, पूर्व अडसाली आणि पूर्व हंगाम. व्हरायटी आहे 265, 8632 आहे, 10001 आहे, VSI 8005 आहे. या सगळ्या तिन्ही चारी व्हरायट्या हंगामानुसार जर विचार केला तर शेतकऱ्यांनी कोणत्या महिन्यात तोडून कारखान्याला द्यावं जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन निघेल आणि साखर निघेल? आता तोडणीच्या बाबतीत विचार केला तर 10001 तुम्ही सांगितलेली, 10001 ही जात साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर ही लवकर पक्व होणारी जाते, ही लवकर तुटली गेली पाहिजे. एकदा पक्वता आल्यानंतर ही जात जास्त दिवस ठेवून उपयोगीचे नाही. साधारण तुम्ही जर आता सुरूमध्ये लावले असेल तर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत तोडा. पूर्व हंगामात लावले तर आता तुम्ही आडसालीमध्ये ही जात शिफारस केलेली नाही. दुसरी जात आहे की आडसालीसाठी शिफारस केलेल्या जाती आहेत, कोश 8032 265 आहे, VSI 8005 आहे. आता 8005 आणि 8632 आडसालीमध्ये 8632 आणि 265चा जर विचार केला तर 265चं उत्पादन हे निश्चित चांगलं मिळतं, परंतु याची तोड ही डिसेंबर जानेवारी नंतर तोडली पाहिजे. त्याच्या अगोदर 8632ची तोडणी केली पाहिजे, कारण 8632 मध्ये 265 पेक्षा साखर उतारा हा थोडा जास्त येतो. तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तोडली तरी ही 8632 चालू शकते, की जेणेकरून ऊस उत्पादन आणि साखर उतारा या दोन्ही बाबतीत आपण जर सुरुवात 265च्या थोडी अगोदर तोडा, त्याच्यानंतर 265 तोडा, आणि त्याच्या अगोदर जर तोडायची असेल तर पूर्व हंगामातली जी 10001 आहे किंवा सुरूचा असेल काही तर ती जात सुरुवातीला घ्या. त्याच्याशिवाय आपण आता दुसऱ्या जाती आहेत 434 आहेत, 94,012 गेले, 671, तर थोड्याफार प्रमाणात किंवा कोल्हापूर भागात 8014 आहे. तर ह्या लवकर पक्व होणाऱ्या जाती ह्या सुरुवातीला कारखान्याच्या क्रशिंगसाठी जर तोडल्या तर त्या कारखान्याचा थ्रूआउट इथून तिथून आपल्याला साखर उतारा टिकून ठेवता येतो. हे याचं थोडं लागणीचं आणि तोडणीचं नियोजन जर कारखान्याच्या लेवलला जर झाले तर निश्चित साखर ऊस उत्पादन म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होतो आणि कारखान्याला त्या दृष्टीने फायदा होतो. एक मिनिट, हॅलो, बोला. बोला. नाही, माझा प्रश्न असा होता, समजा आपली 265 व्हरायटी आहे, बरोबर, तर तिन्ही हंगामाला चालते आपली, तिन्ही हंगामासाठी, बरोबर. सुरूमध्ये ती कोणत्या महिन्याला तोडावं, म्हणजे 12 महिने झाल्यावर तोडावा, किंवा मग आता पूर्व हंगामात समजा तीच व्हरायटी आपण लावली, आपण पूर्व हंगामाचा कालावधी म्हणतो 14 ते 15 महिने, मग ती 14 महिन्याला तोडायची का 13 महिन्याला किंवा 15 महिन्याला? किंवा तीच व्हरायटी आडसालीमध्ये जर असली, आपण म्हणतो 16 ते 18 महिने आडसालीचा हंगाम आहे, मग 16ला तोडायची, 17ला किंवा 18ला, असं परफेक्ट महिना कोणता असं मला विचारायचं. तोडणीचा कालावधी कुठल्याही हंगामात लावा. ऊसाच्या 265च्या बाबतीत मी सांगतो की त्याची साखर उतारा त्याच्यामध्ये येण्यासाठी थंडीचा कालावधी हा पूर्ण जावा लागतो, तर साखर उतारा चांगला, मॅक्झिमम साखर उतारा जर पाहिजे असेल. कारण आपण पाहतो की काही कारखाने सुरुवातीला तोडतात, पण तो योग्य वेळ जर त्याची तोडायची म्हटली तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये ती तुटली पाहिजे. जास्त दिवस ठेवून उपयोग नाही, परंतु थंडीचा कालावधी आपल्याकडे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये थंडीचा पिरियड संपल्यानंतर 265 तोडली तर ऊस उत्पादन साखर उतारा अतिशय चांगला मिळतो त्याचा. परंतु ती जर ऑक्टोबर मध्ये तोडली 265 तर साखर उतार्यामध्ये 1 ते 2% फरक होतो, म्हणजे कमी येतो त्यावेळी. तर कारण त्यावेळी ग्लुकोज फ्रुक्टोजचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं,
थंडी आल्याशिवाय जे सुक्रोज सिंथेस जे एन्झाईम आहे ते ऍक्टिव्हेट होत नाही आणि त्यामुळे सुक्रोज सुरुवातीला आपल्याला मिळत नाही. परंतु डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत सुद्धा 265चा उतारा चांगला मिळतो आणि ऊस उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं. कारण तिला लवकर तुरा जास्त प्रमाणात येत नाही. तुरा आला तरी ती पोकळ पडत नाही किंवा दशी पडत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळं ऊस उत्पादनात घट होत नाही त्याचे 265ची. तसं इतर ज्या जाती लवकर 671 असेल, 72, 19 ज्या जाती होत्या की तोडणीला उशीर झाला, पोकळ पडून त्याच्या वजनामध्ये घट होत. तसं 265 मध्ये घट होत नाही. वाढत जरी नसेल उत्पादन तरी घट मात्र जास्त होत नाही त्याच्यामध्ये. थोडक्यात म्हणजे थंडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या व्हरायटीला थंडीचा कालावधी तो गेला. जे मिडलेट व्हरायटी आहे त्यांना थंडीचा कालावधी हा गेलाच पाहिजे त्या ठिकाणी, तर ते साखर उतारा त्याचा पीक पिरियड त्या ठिकाणी. कालावधी गेल्यानंतर आपण तोडून कारखान्याला देण्याला काय हरकत? हॅलो, आवाज थोडा आवाज ब्रेक झाला सर तुमचा शेवटी. हॅलो म्हणजे थंडीचा कालावधी झाल्यानंतर ऊस तोडायला पाहिजे की नाही? हो, 265चा. बाकी आता काही व्हरायटी तुम्ही सांगितले की 10,001 ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये साखर येते. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी पेक्षा थोडी कमी असेल, परंतु इतर जातीपेक्षा लवकर साखर उतारा त्याच्यामध्ये येतो. म्हणून आपण त्यांना म्हणतो की लवकर पक्व होणाऱ्या जाती, मध्यम पक्वता असणाऱ्या आणि उशिरा पक्व येणाऱ्या जाती. मी आता एक स्लाइड दाखवली होती तुम्हाला की व्हरायटी मध्ये सुद्धा 2-3 गट पडलेले की पहिले लवकर पक्व होणारे, मध्यम आणि उशिरा. तर 265, 86, 32 ह्या मध्यम ते उशिरा मध्यम पक्वता गटात आहे. त्याच्या उलट आपण 614 असेल, 10,001 असेल, 434 असेल, तर ह्या लवकर पक्व होणार. ह्या कारखान्याच्या सुरुवातीला काळ ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्यांच्यामध्ये साखर येते. 11,015 को 11,015. तर हे ऑक्टोबर, तुम्ही सप्टेंबर मध्ये जरी त्याचा साखर उतारा घेतला तरी त्याच्यामध्ये जास्त येतो, कारण त्याला थंडीची जास्त गरज पडत नाही. रेडमी आपला प्रश्न विचारा. रेडमी कोण आहेत? ओके. आदेश गौंड फेसबुकवरून प्रश्न विचारतायत की सुरू ऊसासाठी खत व्यवस्थापन थोडक्यात सांगू शकता आपण? सुरू ऊसाचा आता खताचा विषय गोडके साहेब म्हणतात आता, तर मी सांगतो सुरू ऊसाचं जे आपण शिफारस केलेली खते की सुरू ऊस हा साधारण 12 महिने शेतात राहतो, तर त्याच्यासाठी 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पाला. 250, 115, 115. आता हेक्टरी मात्रा मी सांगितली. आता देताना काय करायचं, 10-40 युरिया जो आहे तो नत्र खत आपण जे म्हणतो की युरिया लागणीच्या वेळी 10% द्यायचा. 250 मधला जवळजवळ 10% म्हणजे 25 किलो हेक्टरी. त्याच्यानंतर दुसरा येतो तो लागणीनंतर साधारण 1-1.5 महिने ज्यावेळी फुटण्याची अवस्था असते तर त्यावेळी साधारण 40% आपण म्हणजे 100 किलो. आणि त्याच्यानंतर 3-3.5 महिन्याने बांधणीच्या पूर्वी एक पुन्हा 10% आपता आणि बांधणीच्या वेळी पुन्हा 40% असा नत्र विभागून द्यायचा. आता स्फुरद आणि पालास जो आहे तो स्फुरद आणि पालास हा लागणीच्या वेळी निम्मा डोस द्यायचा आणि बांधणीच्या वेळी निम्मा, असे याचे स्प्लिटअप आहे. याच्याशिवाय खत मात्रा जी सांगितलेली आहे की तुमचं मायक्रोन्यूट्रिएंट असते किंवा त्याच्यामध्ये शेणखत असते. बरेच वेळा आपण काय करतो, फक्त रासायनिक खताचा विचार करतो. शेणखताची शिफारस केलेली पण ती कोणी देत नाही. आणि शेणखताचं किंवा ऑर्गॅनिक मॅटर आपण पाहिले, ऑर्गॅनिक कार्बन बऱ्याच सोयीचं कमी झालेलं आहे. तर त्या ठिकाणी शेणखत नसेल तर तुम्ही हिरवळीचं पिकं घ्या अगोदर किंवा कोंबडी खत टाका. तर हे जर टाकले आणि त्याला जोड रासायनिक खताची दिली तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन. तर मी सांगितले की झिंक सल्फेट, फेरस सल्फेट हे याचे मात्रा ही देणं गरजेचं. आता दिवसेंदिवस आपण पाहिलं की या सॉईल या मायक्रोन्यूट्रिएंटला डेफिशियंट होत चाललेले आहे. कारण याचं कारण असं आहे की शेणखतं मिळत नाही जमिनीला आणि त्यामुळे ह्या जर शेणखतं वगैरे भरपूर असेल तर मायक्रोन्यूट्रिएंटचे त्याची गरज त्या ठिकाणी भागवली जाते. परंतु आता केवळ रासायनिक खतं आपण वापरतो, त्यामुळं हे जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, फेरस सल्फेट, झिंक असेल, बोरॉन असेल, तर ही खतं आपल्याला देणं गरजेचं आहे. अजून कोणाचा प्रश्न आहे? हॅलो, अजून संग्राम पाटील सर. रेडमी प्रश्न विचारतात पाटील सर, त्यांना प्रश्न विचारून आपण तुमचा. हॅलो, हा बोला, आवाज बोला. मी डॉक्टर सुरेश वाळे बोलतोय. आम्ही सोबतच काम करतोय, गारकर साहेब वगैरे आम्ही. तर मला गारकर सरांना असं विचारायचं आहे की आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात आलं की सुरुवातीला आपण ऑक्टोबर नोव्हेंबरला असं म्हणतो की आपण 8 सालीची तोडणी करावी आणि त्याच्यानंतर आवाज तुमचा उबाळे साहेब, आवाज येत नाही. हॅलो हॅलो, हा आवाज थोडा येत नाही. हा
ऑक्टोबर नोव्हेंबर आपण सुरुवातीला अडसली तोडणी करावी म्हणतो. हॅलो, येतो का आवाज? आणि नंतर आपण काय सांगतोय की 50% आपण खोडवा घ्यावा आणि 50% पुन्हा उर्वरित पूर्व हंगामीचं हे घ्यावा. परंतु आपल्या आता कारखान्याचे ज्यावेळेस लोक आपल्याकडे येतात त्यावेळेस आपल्या लक्षात असं येतं की कारखान्याचे जे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना मी हा प्रश्न विचारला असता ते काय म्हणतात की आम्ही खोडवा शेवटी घेतो, त्याला कारण असं आहे की 86-032 जर उशिरा ठेवला तर तो पडतो, त्याच्यामुळे आम्ही काय खोडवा सुरुवातीला घेत नाही. तर मग हे कारखान्याचे धोरण बरोबर आहे का? मग ह्याच्यासाठी आपल्याला काय त्यांचं प्रदान करणं किंवा मग हे खोडवा लवकर घेण्यासाठी जे शेतकऱ्याचं नुकसान होतंय ह्याच्या संदर्भामध्ये काय सांगता येईल आपल्याला? उबाळे साहेब, माझं पुढचं थोडा भाग होता तो राहिलेला आहे टाइम नसल्यामुळं. ऊस लागणीचं आणि तोडणीचं नियोजनचं आहे. तरी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की आडसालीचा ऊस असेल तरी आडसालीमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, त्याच्यानुसार तोडणी करणं गरजेचं आहे. आणि खोडवा तुम्ही जे म्हणता की खोडव्याची साखर उतार हा लवकर येतो असतो आणि खोडव्याचा ऊस पडत नाही, लागणीचा तरी पडेल पण खोडव्याचा ऊस पडत नाही. हे जे तुम्हाला सांगितलंय की त्यांनी खोडव्याचा ऊस लोळतो, खोडव्याचा ऊस पडत नाही, खोडव्याचा ऊस उलट उभा राहतो आणि खोडव्याच्या ऊसामध्ये व्यक्ती 1.5 महिना हा साखर उतारा लवकर येतो आणि साखर उतारा हा पण जास्त असतो. कारण आपण पाहिले की रूट सिस्टीम ही डेव्हलप झालेली असते. ज्यावेळी ऊस तुटून जातो त्यावेळी आयते त्याला सगळं तयार झालेलं असतं आणि हा ऊस लवकर वाढीला लागलेला असतो लागणीच्या ऊसापेक्षा. त्यामुळं खोडव्याच्या ऊसामध्ये साखर उतारा आपल्याला लवकर मिळतो. म्हणून मी तोडणीच्या नियोजनामध्ये सांगतो की खोडवा ऊस अगोदर तोडा तुम्ही, जरी लागणीचा जरा असेल, लागणीच्या ऊसापेक्षा खोडव्याच्या ऊसामध्ये साखर लवकर तयार, कारण तो त्याला जरी कालावधी कमी मिळाला असला वाढीचा परंतु सुरुवातीची वाढ त्याची फास्ट होत असते. 1-1.5 महिन्यानी तो जरी नाही ते काय म्हणतात हे कारखान्याचे लोक असं म्हणतात गारकर सर की हॅलो बोला, आवाज येतोय सर, बोला. लागणीचा जो ऊस आहे 86-032 आडसालीचा ऊस असेल लागणीचा किंवा पूर्व हंगामीचा असेल, आम्ही जर खोडवा तोडायला घेतला तर हा 86-032 ऊस पडतो म्हणून आम्ही खोडा उशिरा घेतो. पण ह्याच्यामध्ये जर साखर लवकर खोड्यामध्ये येते तर मग त्याच्यात शेतकऱ्याचं पण नुकसान होते ना, नंतर गट होत चालते ना. तर हे कारखान्याने त्यांची धोरणं थोडेफार बदलली पाहिजे मला असं वाटतंय. वेगळं आता माझं नियोजनाचं लेक्चर होता ते, माझं लेक्चर आता ते होतं, तुम्ही जर पाहिलं असतं तर मग लक्षात आलं असतं. गारकर सर ह्याचा पुढचा जो पार्ट आहे ना, मी सरांना सांगतो, उबाळे सरांना, ह्या सरांचं तोडणीचं जे नियोजन आहे ना ह्याच्या पुढचा पार्ट होणार आहे, तुम्ही नक्की तो जॉईन करा. पण त्याच्यात गारकर सर तुम्हाला एक स्लाइड मी आता दाखवतो, तोडणीचा प्राधान्यक्रम कसा असावा पाहिजे असेल तर मी तुम्हाला. मला माहिती आहे सर, पण आपल्याला ह्या सगळ्या लोकांना अवगत होण्यासाठी नेक्स्ट पार्ट आहे ना सर उबाळे सर, आपण पुढचा जो भाग आहे ना तो आपण त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करतोय आणि तो विषय घेतोय. टाइम मर्यादा आहे आता, एकाच वेळी सगळं तर मग ठीक आहे. रेडमी आपला प्रश्न आहे. रेडमी सांगा प्रश्न आता. हॅलो, बोला. माझा आवाज येतोय? हा येतोय, बोला. मी डॉक्टर थोरवे बोलतोय. माझा प्रश्न आहे, जी COM 1182 जे वाण आहे ते कोणत्या हंगामामध्ये लागवड केली पाहिजे, पूर्व हंगामी का सुरू अधिक उत्पादनासाठी? हॅलो, ते आपण अजून पूर्व प्रसारित केलेली आहे थोरवे साहेब, आपल्याला माहिती आहे, आपण पण त्याच्यात सहभागी आहे. आणि हे आता आपण यावर्षी शिफारस करायची, अजून ती रिलीज झालेली नाहीये. आपण फक्त पूर्व प्रसारित करून शेतकऱ्याच्या शेतावर पण ट्रायल घेतलेले आहे. तर सुरू आणि पूर्व हंगामात महाराष्ट्रासाठी याच्यात ट्रायल ऑल इंडिया लेवलला झालेले आहेत. 11-082 सुरू हंगामात ट्रायल झालेले आहेत आणि देश पातळीवर ज्या ट्रायल झालेले आहेत जवळजवळ 35-36 ट्रायल झाले आहेत. तर सगळ्या ट्रायलचं जर आपण डेटा पाहिलं तर त्याच्यामध्ये ही ऊस आणि साखर उत्पादनाच्या बाबतीत 671 पेक्षा जवळजवळ 10 ते 15% ऊस उत्पादन आपल्याला जास्त मिळालेलं आणि साखर उत्पादन, शिवाय साखर उतारा जो आहे तो 671 इतकाच मिळाला. आता मी त्याची माहिती सांगितलेली, एक स्लाइड दाखवली होती 11-082 ची, पण तुम्ही पाहिले असेल तर. संग्राम सर बोला. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे काय होतं, ऍसिडोबॅक्टरचं आपण बियाणे आवाज गेला संग्राम सर, आवाज गेला, त्यावेळी बऱ्याचदा उपलब्ध होत नाही. ऍसिडोबॅक्टरचं उपलब्ध भरपूर आहे राहुरीला. हॅलो, उपलब्धता आपल्या भागात तुम्हाला राहुरीला एक लॅब आहे, पुण्याला पण लॅब आहे
मला वाटतं कोल्हापूरच्या ठिकाणी माहित नाही मला, परंतु पुण्याला आणि कोल्हापूरला विद्यापीठाचं विक्रीसाठी VSI पुणे सुद्धा आहे. त्यांच्या कारखान्यामार्फत तुम्ही मागणी केली तर कारखान्यावर सुद्धा ते उपलब्ध होऊ शकतं. आणि अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारचे जीवाणू आहेत ऍसिडोबॅक्टरचे, नंतर स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत. सर माझा प्रश्न असा होता की ऍसिडोबॅक्टर वेळेत उपलब्ध झाला नाही, समजा काही शेतकऱ्यांचं वापरायचं राहिलं, बेने प्रक्रिया करता आली नाही आणि नंतर आपण फवारणीद्वारे जर ऍसिडोबॅक्टर दिला तर त्याचा कितपत परिणाम पिकावरती चालते. फवारणीद्वारे सुद्धा ते शोषण होत आहे, फक्त सकाळी किंवा दुपारी थोडी फवारणी करायची त्याचं, आणि एकदा त्याच्या आत प्रवेश केला की हे म्हणजे पानापासून कांड्यापासून सगळीकडे पसरत असते, ते जीवाणू वाढत असते. जे ऊसामध्ये साखर आहे त्याचं विघटन करून त्याच्यावर ते जीवाणू ऍसिडोबॅक्टर हे जगत असतात आणि पिकाला ते नत्र उपलब्ध करून देतात. जरी थोडं राहिलं असलं तुम्ही ट्रीटमेंट करून तरी फवारले तरी त्याचा फायदा होतो. ओके, धन्यवाद. ओके गारकर सर, आपण उरलेला भाग पुढल्या बुधवारी पाहणार आहोत. चालेल चालेल. ओके, आणि बुधवारी का? हा, पुढच्या बुधवारी ह्याच वेळेत घेणार आहोत. ठीक आहे. ओके, आणि संग्राम सर, कार्यक्रमाची पुढील सूत्र मी संग्राम सरांकडे देतोय. हो संग्राम सर, आवाज येतोय? धन्यवाद गारकर सर. हो येतोय. हा बोला. धन्यवाद गारकर सर. पण ऊस संशोधन केंद्र, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव हे आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी किंबहुना ऊस आणि गारकर सरांसारखे आज आपल्याला वक्ते लाभलेत किंवा आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून या ऊसाचं अतिशय बारकाव्याने सर्व माहिती सरांनी आपल्याला दिली आणि आपले जेवढे काही सरांनी आपल्याला अतिशय छान सोप्या भाषेत त्यांना उत्तरही दिलीत. या सर्व गोष्टी आज आपण ज्या काही आज या वेबिनारच्या माध्यमातून आपण ऐकल्यात त्या आपण सर्वांनी समजून घेतल्या असतील आणि ह्या गोष्टींचा आपण आपल्या अधिक उत्पादन घेण्यासाठी, शाश्वत उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या सर्वांचा उपयोग होईल. आता जसं आपण बिभीषण सर म्हटले की पुढच्या बुधवारी आपण ऊस तोडणी हंगामाचं नियोजन कसं करायचं आणि इतर ज्या काही गोष्टी आपल्या आजच्या व्याख्यानामध्ये राहिल्या त्या गोष्टीवरती पण आपण चर्चा करणार आहोत. गारकर सरांनी त्यांच्या आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्याला आज हा वेळ महत्वाचा वेळ, त्याबद्दल मी गारकर सरांचं कृषी विज्ञान केंद्र आणि शेकरू फाउंडेशन या सर्वांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. आणि जे शेतकरी या माध्यमातून फेसबुक असेल, युट्यूब असेल आणि झूम वरती आपल्याला आज जॉईन झाले त्या सर्वांचं देखील मी कृषी विज्ञान केंद्र आणि शेकरू मार्फत आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.